काहीच नव्हे कोणी गावीचा, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विणबोल. नाही माझे कोणी आपुले दुसरे, नाही माझे कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विणबोल. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विणबोल. तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा, वेगळा या कर्मा अकर्मासी, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विणबोल. विठ्ठला काहीच हे कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघे जीवाया विणबोल. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्याला परमार्थाच्या दृष्टीने प्राप्त झालेली अत्युत्तम अत्युच्च अशी अवस्था सांगतात. संतांचं अवस्था सांगणं दोन पद्धतीचं असतं. एक संत आपल्या अवतार कार्याकरता जगाला दाखवण्याकरता ज्या अधिकाराची प्राप्ती करून घेतात त्या अधिकारावर आरूढ झाले की आपली अवस्था सांगतात. आणि संत महात्मे आपण अवताराला आल्यानंतर आपला हेतू सिद्ध झाल्यानंतरची जी अवस्था आहे ती अवस्था सांगतात. विठ्ठला साधन कालात प्राप्त झालेली अवस्था आणि साध्य प्राप्तीत प्राप्त झालेली अवस्था, अशा दोन अवस्थांवर संत महात्मे बोलतात. अभंग जरा तात्विक स्वरूपाचा आहे. आत्मस्वरूपाचं चिंतन तुकोबारांनी प्रस्तुत अभंगामधून केलं आहे. कारण ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी करता आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत, त्या महात्म्यांचं कार्य काय आणि त्या महात्म्याचं स्वरूप काय, या दोन्ही गोष्टींची वर्णनं आपल्याला संत वाङ्मयामध्ये दिसून येतात. संत जी स्तुती करतात, संत संतांचं जे वर्णन करतात ते दोनच पद्धतीचं असतं. एक संतांचं कार्य किंवा कर्तृत्व रूपानं वर्णन असतं आणि संतांचं स्वरूप रूपानं वर्णन असतं. कर्तृत्व रूपानं वर्णन हे निम्न अधिकार्या करतात आणि स्वरूपाचं वर्णन हे उच्च अधिकार्या करतात. अगदी सरळ आहे. आपण अनेक वेळेला हे सांगून आलेलो की ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायाच्या नमनाच्या पहिल्या ओवीमध्ये अर्धी ओवी ही सद्गुरूंचं स्वरूप चिंतन करण्यामध्ये व्यतीत केली आणि उरलेली अर्धी ओवी संतांच्या कर्तृत्व चिंतनामध्ये व्यतीत केली. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे हे संतांचं जर स्वरूप असेल तर अनवरत आनंदे वर्षतीये हे त्यांचं कर्तृत्व. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा हे ज्ञानोबारायांचं स्वरूप असेल तर चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती हे त्यांचं कर्तृत्व आहे. स्वरूप आणि कर्तृत्व या दोन्ही अंगानं संतांचं चिंतन होतं. परंतु कर्तृत्व चिंतनामध्ये जरी सर्वजण प्रवृत्त झाले तरी कधी ना कधीतरी स्वरूप चिंतन एकदा तरी कानावर पडावं एवढीच अपेक्षा आहे. कारण कर्तृत्व चिंतनाला कालमर्यादा आहे. आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा कर्तृत्वामध्ये अडकत नाही, कारण आत्म्याचा आणि कर्तृत्वाचा किंवा कर्माचा अर्थार्थी कोणताही संबंध नाही. सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी, तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये काय बोलतात आपण ऐका. अभंगी आत्मराज कोठे न सुवावा, सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी तेथ, अभंगी आत्मराज न सुवावा.
कर्मसिद्धी करता जे भांडवल लागतं, जे मुद्दल लागतं, त्या मुद्दलामध्ये आत्मा येत नाही. 18वा अध्याय आपण जर बघितला तर भगवानही हेच बोलतात की अर्जुना, या 5 गोष्टी लागतात की ज्या 5 गोष्टीमुळे माणसाकडून कर्तृत्व सिद्ध होतं. अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी लागतात. अधिष्ठानम, कर्ता, करण, एक नाही अनेक, करणंच पृथग्विधम वेगवेगळे करण, इंद्रिय, करण म्हणजे साधन इंद्रिय, विविधाश्च पृथक चेष्टा अनेक प्रकारच्या इंद्रियाकडून होणाऱ्या अनेक प्रकारच्या चेष्टा, आणि दैवम चैवात्र पंचमम, आणि 5वं दैव. दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. दैव म्हणजे प्रारब्ध नव्हे. ज्ञानोबाने केलेला अर्थ अधिष्ठात्री देवता, आचार्यांनी भाष्यामध्ये केलेला अर्थ अधिष्ठात्री देवता असा ते बहुतेक सगळे अद्वैती भाष्यकार त्याला अधिष्ठात्री देवता म्हणूनच दैव शब्दाची व्याख्या करतात. मी एवढ्या करता बोलतो की या सगळ्यामध्ये आत्मा कुठे दिसला हो? अधिष्ठान म्हणजे आत्मा नाही, अधिष्ठान म्हणजे देह. अधिष्ठान हा शब्द या श्लोकामध्ये आला तो देह या अर्थाने आला. करता येणे नामे बोलीचे जीव, ज्ञानोबा बोलतात. देह लागतो, जीव लागतो, वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये पहा, पण त्याच्यामध्ये अभंगी आत्मराज तेथ नसुवा, ज्ञानोबा बोलतात. आणि म्हणून कर्तृत्वाचं वर्णन हे जसं आपल्याला संतांकडे आकर्षित करण्याकरता महत्वाचं ठरतं, तसं स्वरूपाचं वर्णन हे संतांच्या उपासनेला आणि संतांच्या चरणकमलाला प्राप्त होण्याकरता उपयोगी पडत असतं. या अभंगामध्ये म्हणून तुकोबारांनी संतांचं म्हणण्यापेक्षा या स्वरूपाला आपण प्राप्त झालो त्या स्वरूपाचं जरा चिंतन केलेलं आहे. मी सरळ अभंगाकडे येतो. अभंगाच्या 5ही चरणाच्या विस्तारानं विचार करणं वेळेच्या मर्यादेमध्ये सर्वथैव अशक्य आहे. परंतु तरीही अभंगाचं एक साधारण प्रारूप आणि अभंगाचा अनुबंध जर आपल्या लक्षात आला तर आपल्याला अभंगाचं चिंतन करायला तुम्हाला मला सोपं जावं या निमित्तानं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. या अभंगामध्ये तुकोबाराय आत्मस्वरूपाचं वर्णन करतात. हे वर्णन करताना तुकोबारायांनी केलेलं वर्णन हे उपाधी निरपेक्ष वर्णन आहे. हे वर्णन सोपाधिक वर्णन नाही, हे निरुपाधिक वर्णन तुकोबाराय करतात. का करतात याचा विचार पुढे बोलू. हे वर्णन करताना तुकाराम महाराजांनी वेदांतामध्ये सिद्धांताची मांडणी करण्याकरता ज्या 2 प्रकारानं सिद्धांत मांडला जातो त्या अन्वय आणि व्यतिरेक या दोन्ही पद्धतीनं प्रस्तुत अभंगामध्ये आत्मस्वरूपाचं चिंतन केलं. हे सगळं अभंग सांगतो. अभंग जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपण चिंतन करून पहा. या 5ही चरणाच्या पूर्वार्धामध्ये व्यतिरेकानं चिंतन आहे आणि या 5ही चरणाच्या उत्तरार्धामध्ये अन्वयानं चिंतन आहे. विठ्ठला सगळंच बारकाईनं सोडवून द्यावं एवढं बाळबोध इथे पुढे नाही याची कल्पना, पण तरी एकेका वाक्यामध्ये बोलून जातो. काहीच मी नोहे कोणी गावीचा व्यतिरेक, एकटा ठाईचा ठाई एक अन्वय, नाही जात कोठे येत फिरोनिया व्यतिरेक, अवघेची वाया वेण बोल अन्वय, नाही माझे कोणी आपुले दुसरे व्यतिरेक, मग कोणाचा मी नव्हे कोणाचा मी खरे काही नव्हे अन्वय, नाही आम्हा जावे मरावे लागत व्यतिरेक, मग अहो अखंडित जैसे तैसे अन्वय, आणि तुका म्हणे नाम रूप नाही आम्हा व्यतिरेक, आणि वेगळा या कर्मा अकर्माची अन्वय. विठ्ठला काय असतं अन्वय आणि व्यतिरेक या दोन्ही पद्धतीनं जोपर्यंत सिद्धांत मांडला जात नाही तोपर्यंत आपल्याला सिद्धांत समजलं जात नाही वेदांतात. जे अन्वयानं सिद्ध झालं पण व्यतिरेकात अडकलं तो सिद्धांत नव्हे, किंवा जे व्यतिरेकानं सिद्ध झालं पण अन्वयात अडकलं तोही सिद्धांत नव्हे. हीच शंका उपस्थित केली आहे ब्रह्मसूत्र भाषा. परब्रह्म स्वरूपाच्या व्यतिरेकानंच विचार करावा लागला ना त्या श्रुती नेती नेती म्हणती गोविंद. तुम्ही अन्वयाने बोलूच शकत नाही म्हणून तर तुमचं ब्रह्म सिद्ध होत नाही. हेच शंका आहे ब्रह्मसूत्रामध्ये. मला अधिकरण सांगायचं कारण नाही आहे. आपण थोडा विचार करा. मला कल्पना आहे की अभंग अवघड आहे
पण वर्षानंतर आळंदीत आलो. 1 वर्ष झालं महाराज. सगळ्यांनी जवळ केलं पण माऊलीने जवळ केलं नाही. पांडुरंगाने जवळ केलं, पंढरपुरात ठेवून घेतलं, पण माऊलीच्या जवळ आल्याशिवाय पांडुरंगाच्या जवळ येण्याचं महत्वही कळत नाही, त्याचा आनंदही कळत नाही. माऊलीने आज जवळ केलं, माऊलींचंच चिंतन आहे, माऊलींच्याच स्वरूपाचं चिंतन आहे. पण म्हणून थोडस तात्विक जरी असलं तरी न झोपता ऐकलं तर बऱ्यापैकी हे सोपं वाढण्याची शक्यता आहे. माझ्या बुद्धीने मला जेवढं झोप, म्हणून मी म्हटलं ना की अभंगातल्या सिद्धांतांना आता मी हातच लावत नाही. सिद्धांताचे काय पूर्व पक्ष उत्तर पक्ष असतील ते असू देत, आपल्याला त्याचे चिंतन आहे आता करायचं नाहीये. परंतु अभंगाचं प्रारूप, एक आकार, अभंग काय स्वरूपाचा आहे आणि अभंगाचा अनुबंध नेमका आत्मस्वरूपाशी कुठे जोडला जातो आहे, एवढाच विचार मला आपल्या समोर मांडायचा. तेवढंच मांडतो, वेळेच्या मर्यादेत तेवढंच बसू शकतं. आपल्याला येत नसलं की हे म्हणावं लागतं. नवीन वक्त्यांकरता सूचना देऊन ठेवते. आपल्याला जर जमत नसेल, शंका उपस्थित झाली, उत्तर सापडत ते नंतर पाहू, त्याचा पुढे विचार करू. पुढं म्हणजे पुढच्या जन्मात, वर्षभरात तरी काय करतो. आत्मस्वरूपाचं चिंतन सोपं नाही. मी प्रयत्नच करतोय तुमच्या समोर, प्रांजळपणाने मी हे मांडण्याचा प्रयत्न करतो. चुकत असेल तर आपल्याच मंडळींसमोर चुकलं याचाही आनंद असतो. बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पावली, पण कोण तोच करत, माऊलीच करते ना. आपल्या आईसमोर चुकणं हे महत्वाचं असतं. भलत्या समोर चुकून निंदा करून घेण्यापेक्षा आई समोर चुकून कौतुक करून घेणं बरं हे केव्हाही चांगलं. आणि म्हणून मी थोडासा याचा तत्व स्वरूपानं विचार करण्याचा प्रयत्न करतो. अन्वय आणि व्यतिरेकानं मांडणी करत, तुकोबारायांचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. तुकोबारायांनी अन्वयानं सिद्धांत मांडला, पण व्यतिरेक जर न सांगितला तर तो सिद्धांत सिद्ध होत नाही. उदाहरण म्हणून जर तुकोबारायांचा एखादा अभंग सांगायचाच झाला तर तुकोबारायांनी भगवंताजवळ मागणी केली. ती मागणी करताना तुकोबाराय असं म्हणतात, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देऊन या. देवा, तुझी प्रेम खूण देऊन तुम्हा आम्हाला जाणून नेणतं करा. जाणून नेणते, माझ्या मनाला जाणून नेणतं करा. झालं. एवढा मागितल्यानंतर स्वाभाविक प्रश्न देवाने विचारला, तुकोबाराय ही मागणी तुम्ही करता कशा करता? तुकोबाराय म्हणाले, मग मी व्यवहारी असेल वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. तेव्हा असं जर झालं तर व्यवहारामध्ये मी पाण्यामध्ये पद्मपत्र राहावं तसं व्यवहारामध्ये राहील. म्हणजे व्यवहार करेन पण व्यवहाराचा स्पर्श अंगाला, माझ्या जीवनाला होऊ देणार नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्र विवांबसा. तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा नाकळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. झालं. मग भगवंताने विचारलं, बर हे झालं, पण तुम्ही व्यवहारात राहूनही व्यवहार अंगाला लागू देणार नाही म्हणतात, कसं? मग त्या भगवंताला तुकोबारांनी सांगितलं, तेव्हा कसं मी तुम्हाला सांगतो. कशा पद्धतीनं? अहो, जसं एखादा महात्मा ध्यान लावतो, जागृतीत येतो, पण जागृतीत आला तरी त्याचा व्यवहाराशी संबंध राहत नाही. तसं कशा पद्धतीनं? स्वप्नीची काय ते जैसा का उन्मनी योगीराज ते आहे, पण जागा झाल्यानंतर जसं माणसाला स्वप्न दिसत नाही त्या पद्धतीनं मी या जगतामध्ये राहतो. मग कसं राहाल? जैसा का उन्मनी योगीराज. ते अभंगी पाठ आहे, पण आता फार दिवस झाले. जाणून देणं ते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देऊन या, मग मी व्यवहारी असे न बरतर, जेवी जळा आत पद्मपत्र. ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीरा. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीचे आपलंच आपल्याला उपयोगी पडतं. इथं अनेकांना पाठ असेल, बरं मी खात्रीपूर्वक सांगतो, लिहून देतो. गाथा पाठ असणारी माणसं आळंदी आहेत, महात्मे आळंदीत आहेत, साधक आळंदीमध्ये, पण मदत करायची नाही. तुम्ही जर मला मदत कराल तर तुम्हाला शपथ असते, माझच मला उपयोग आला. जैसा का उन्मनी योगीराज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीचे इल्याज. अरे स्वप्नामध्ये सगळी सृष्टी पाहतो, पण जागा झाल्यानंतर जशी ती सृष्टी त्याला दिसत नाही, तसं मी या जगतामध्ये राहील, पण हे जग मला तशा अर्थाने ममत्वानं मला प्रत्ययाला येणार नाही.
भगवंताला तुकोबारायांनी एवढी कारण सांगितली. बर, हे कशा करता चाललंय? तुकोबाराय म्हणतात, देवा हे होण्याकरता जाणून नेणते करी माझे मन, माझं मन जाणून नेणतं करा. आता हे सगळं अन्वयाने सांगितलं. पण भगवंताने तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही मागता समजा ते मी तुम्हाला दिलं नाही, समजा मी तुमचं मन जाणून नेणतं केलं नाही माझ्या प्रेमाने, तर काय होईल? त्याला तुकोबाराय जे उत्तर देतात तो या अभंगातला व्यतिरेक. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे झाली या वाचुनी करण येतो शीण वाटत. जेव्हा असं जर झालं नाही तर माझं जगणं म्हणजे शीण आहे. आतापर्यंत मी केलेला माझा परमार्थ शीण आहे. आतापर्यंत मी प्रामाणिकपणानं केलेला प्रपंच शीण आहे. नाही, माझा प्रत्येक श्वास हा माझ्या जीवनात मला शीण देणारा ठरला, मला नको आहे. पहिल्या 4 चरणामध्ये तुकोबाराय अन्वयानं बोलतात आणि शेवटच्या एका चरणामध्ये व्यतिरेकानं बोलतात. या अभंगामध्ये मात्र प्रत्येक चरणाच्या पूर्वार्धात व्यतिरेकानं बोलतात आणि उत्तरार्धामध्ये अन्वय सांगतात. हे का झालं असं? कारण एक सांगतो, अन्वय व्यतिरेक दोन्ही मांडावा लागतो, सिद्धांताच्या सिद्धीकरता मान्य आहे. परंतु पहिल्यांदा अन्वय सांगावा का पहिल्यांदा व्यतिरेक सांगावा? वेदांताचे काय नियम आहेत? पहिल्यांदा अन्वय सांगून नाही जमलं तर व्यतिरेक सांगावा का व्यतिरेक सांगून नाही जमलं तर अन्वय सांगावा? तर याचं उत्तर असं आहे, ऐकणारा अधिकारी कोण आहे याच्यावरती ठरवा. ऐकणारे भगवान आहेत म्हणून पहिल्यांदा अन्वय मग व्यतिरेक सांगितलं. पण ऐकणारा जर सामान्य बुद्धीचा असेल, मंद अधिकारी असेल, तर त्याला मात्र सांगत असताना पहिल्यांदा व्यतिरेकच सांगितला. उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या वैद्याकडे, डॉक्टरकडे एखादा रोगी जातो आणि गेल्यानंतर डॉक्टरांना सांगतो, असं असं झालंय, तसं तसं झालंय, मला आता काय सर्दीच झालीय, मला खोकला झाला, मला असं होतं, मला तसं होतं. आता हे होणंही पापच आहे हे होणंही अवघड. पूर्वी माणूस शिंकला तर त्याला सत्य म्हणायचं. एखादा माणूस जर शिंकला तर सत्य म्हणायचे, आता शिंकला तर उठ म्हणतो. काय दिवस आले काही तर सर्दी झाली, काही खोकला झाला, ताप, ज्वर आहे अंगामध्ये, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर 2 पद्धतीनं सांगतात. एकाला डॉक्टर सांगतात हे औषध घ्या बरोबर, पण त्याला कळतं काय झालंय, सर्दी झाली, खोकला झालाय, मग काय खावं काय खाऊ नये हे सामान्य थोडेसे शिकलेल्या माणसाला कळत असतं. ज्याला व्यवहाराचा सामान्य बोध आहे त्याला तरी कळतं. पण एखादा मनुष्य किंवा डॉक्टर जेव्हा एखादं पथ्य सांगतो, हे काय आहे, आपण ज्याला पथ्य म्हणतो त्याला आयुर्वेद पथ्य म्हणत नाही, थोडा उलटा भाग आहे. आपण पथ्य कशाला म्हणतो? जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणतो. तसं नाहीये, जे खायचं आहे त्याला पथ्य म्हणतात आणि जे खायचं नाही त्याला कुपथ्य किंवा अपथ्य म्हणतो. जे खायचं आहे त्याला पथ्य म्हणायचं. मग तसं जर असेल तर पथ्य नाम, मग ते पथ्य म्हणजे घ्यायचं नाही. आणि जे घ्यायचं ते पथ्य आणि जे घ्यायचं नाही ते अपथ्य किंवा कुपथ्य. आता डॉक्टर काय सांगतात? पथ्य करा. पथ्य करा म्हटलं की मग तो काय खायचं काय नाही काहीतरी त्याला सांगावं लागतं. डॉक्टर म्हणतात हे पहा, आंबट काही खाऊ नका, खोकलाय ना तुम्हाला, आंबट काही खाऊ नका, कळतं त्या. पण एखादा रोगी असा तो डॉक्टर म्हणतात हे पहा हे औषध घ्या, आंबट वगैरे काही खाऊ नका बरं का. मग तो विचारतो, कैऱ्या जरा कोवळ्याच आहेत, अरे आंबट खाऊ नको बाबा. पण आवळे नाही नाही खायचे नाही. बरं चिंच नाही खायची नाही. बर मग आंबट दही खाल्लं तर मला दह्याशिवाय भागत नाही, जेवण जात नाही मला, आंबट दही. त्याला सांगितलं बाबा आंबट खाऊ नको. एवढं सांगितल्यानंतर त्याच्या खालचं सगळं सांगायची शहाण्याला गरज पडत नाही. मग अशा एखाद्या रोग्याला डॉक्टर काय खायचं नाही हे पहिल्यांदा सांगतात आणि मग काय खायचं हे नंतर सांगतात. कारण अशा लोकांमध्ये काय खायचं नाही याचीच यादी मोठी असते. लक्षात आलं का? म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत तसंच असतं की बऱ्याच लोकांना काय खायचं नाही हीच यादी मोठी करावी लागते. काय खायचं ते थोडंच असतं, कारण खायचं फक्त पोटापुरतं असतं, त्याच्यामुळे ती यादी फार लहान असते. मग डॉक्टर काय करतात? एखाद्या अज्ञानी रोग्याला पहिल्यांदा व्यतिरेकाने सांगतात आणि शहाणा जो शिकलेला रोगी असतो त्याला मात्र अन्वयानं सांगतात. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये पहिल्यांदा व्यतिरेक सांगतात.
कारण हे सगळं काय निवृत्त व्हायचं आहे हे सांगणं आहे आणि काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे नंतरच. मी अनेक वेळेला दृष्टांत देतो. घरामध्ये पाहुणे येणार असले की घरातली बाई बैठक आवडते. आपल्याला नेहमीच उदाहरण, घरामध्ये मुलीला बघायला पाहुणे येणार आहे, काय बैठक आवरून घ्या. नवरा सांगतो पाहुणे येणार आहेत बरं का, बैठक स्वच्छ करा. मग बाई म्हणते ठीक आहे, किती वाजता येणार आहे? 5 वाजता येणार. मग ती 4:45ला बैठक आवरायला घेते. आता बैठक आवरणं म्हणजे काय असतं बायकांना? बैठक आवरणं म्हणजे काय असतं मी सांगतो तुम्हाला. मानसशास्त्र गमतीच आहे. बाईचं बैठक आवरणं म्हणजे काय असतं? काही नसतं, बाहेरचा पसारा कपाटात कोंबणे, याचं नाव बैठक आवरणे. बाकी काही नसतं. आतलं फक्त जे पसरलेलं आहे ते दिसू द्यायचं नाही. मग आता ती बैठक आवरल्यानंतर त्या बैठकीमध्ये काही गालीच्या वगैरे टाकावा लागतो, काही चांगल्या चादरी टाकाव्या लागतात, खिडकीचे पडदे बदलावे लागतात. कारण नवऱ्यांना जेवण झाल्यावर हात पुसायला तेवढंच एक काम असतं. त्यामुळे खिडकीचे पडदे बदला, अमोल करा, ते काय चादरी बदला, उशाच्या खोळी बदला, त्याच्यामध्ये गालीच्या हे झालेला असतो, खराब झालेला असतो, हे करायचं. आणि मग झाडून घेऊन मग स्वच्छ गालीच्या टाकायचं असतो. आता गंमत काय आहे? मुद्दा इतका साधा आहे महाराज की आधी झाडून घ्यावं मग गालीच्या टाकावा का आधी गालीच्या टाकून मग झाडावं, एवढाच मुद्दा आहे. ज्यांना सवय आहे त्यांनी सांगा, तसंही काही आधी झाडणं काही पाप आहे काय? घरामध्ये मदत करणं काही पाप आहे काय? बायको नाही का तुम्हाला स्वयंपाक करायला मदत करत? आपण थोडी बायकोला मदत केली म्हणजे काय बिघडलं काय? हे चांगलं असतं घरात. अरे दोघांच्या संगनमतानं धड चालतं. दोघांच्या मदतीनं एकीनं मरमर बिचारीनं मरायचं आणि आपण आरामात पडून, असं नसतं. आपणही थोडी मदत केली पाहिजे. तर आधी गालीच्या टाकावा मग झाडून घ्यावं, हे बरोबर आहे का? हे नाही जमत. कारण का? कारण असं असतं की जर आधी न झाडता गालीच्या टाकला आणि गालीच्यावरून झाडून घेतलं तर गालीच्याच्या खालचा कचरा गालीच्यावर बसू देतो, असं असतं ना. म्हणून काय करावं लागतं? आधी कचरा काढून टाकायचा आणि मग चांगल्याचं आधान करायचं. हाच नियम आहे ना व्यवहारात आहे. तसं कचरा काढून टाकण्याकरता आधी व्यतिरेक सांगावा लागतो आणि मग चांगल्याचं आधान करण्याकरता मग अन्वय सांगावा लागतो. काहीच मी नव्हे कोणी गावीचा, कचरा काढून टाकणे. नाही जात कोठे येत फिरून या, कचरा काढून टाकणे. नाही माझे कोणी आपुले दुसरे, काढून टाकणे कचरा. नाही आम्हा जावे मरावे लागत, कचरा काढून टाकणे. महाराज हे सगळं तू काय म्हणे नामरूप नाही आम्हा, कचरा काढून टाकणे. नामरूप कचरा आहे. जीवन जगणं मरणं, जन्माला येणं मरणं जीवनातला कचरा आहे वेदांताच्या दृष्टीने. विचार करून बघा. अरे आपलं पर्क करणं हा भेदभाव अंतःकरणामध्ये ठेवणं वेदांताच्या अध्यात्माच्या दृष्टीने मनात साठलेला कचरा आहे. अयम निजहा परो वेत्री गणना लघुचित्तसाम उदारचरितानां तू वसुधैव कुटुंबकम. आहे का नाही? आपण म्हणतो का नाही? अयम निजहा परो वेत्री म्हणजे काय? हा माझा, हा परक्याचा, नाही माझे कोणी आपुले दुसरे. हा कचरा आहे. हा आपल्या अंतःकरणातून गेला पाहिजे, आपपर भाव गेला पाहिजे. कितीतरी प्रमाण या संबंधामध्ये देता येईल. नाही जात कोठे येत फिरून. अरे कुठेतरी जाणं, कुठून तरी फिरून पुन्हा दिसत येणं कचरा आहे महाराज वेदांताच्या दृष्टीने. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, किती जन्म झाला फेर. अरे हा कचराच आहे सगळं. काही जमीन हे कोणी गावीचं आपलं एखादं विशिष्ट परिच्छिन्न स्थान प्रकट करणं कचराच परिच्छिन्नता म्हणजे जीवनामधलं. हे सगळं आध्यात्मिक दृष्टीनं विचारात घ्या. म्हणून हा सगळा पहिल्यांदा कचरा काढून टाकावा लागतो आणि नंतर मग एकटा ठाईचा ठाई या चांगल्याचं आधान करावं. आणि मग अहो अखंडित जैसे तैसे हे चांगल्याचं आधान नंतर करावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय आधी व्यतिरेकानं बोलतात आणि मग अन्वयानं या अभंगामध्ये आपल्या समोर आत्मस्वरूपाचं चिंतन करतात. मी मगाशी आपल्याला बोललो की हे चिंतन करत असताना काय असतं, आत्मस्वरूपाची ओळख किंवा आत्मस्वरूप तुकोबारायांनी अभंगामध्ये सांगितलंय. पण हे सांगत असताना तुकोबाराय जे चिंतन मांडतात ते उपाधी रहित असं चिंतन नाही. कारण का? कारण बहुतेक जीवाला स्वतःचा परिचय उपाधीनं करून देण्याचीच सवय. आम्ही आमचा परिचय उपाधी रहित होऊन कधीच देऊ शकत. आम्ही आमचा परिचय देतो तो म्हणजे उपाधी युक्त असा परिचय. कोण आहात आपण? मी अमुक अमुक महाराज.
उपाधी झाली ना, उपाधी झाली. महाराज ही सुद्धा उपाधी आहे. खरं म्हटलं तर तुकोबारायानंतर कुणाला महाराज म्हणूच नाही. कारण तुकोबारायांचं वर्णन करताना आपण काय म्हणतो, महाराज हा जन्मला. हे एवढे एक महाराज बस, बाकीच्यांबद्दल बोलत नाही. माझं कीर्तन वाया जाईल. आणि म्हणून महाराज ही उपाधीचे नाव. शेवटी मी स्वतःला काय पदव्या लावून घेतो, उपाध्याच आहेत की नाही. हरिभक्ती परायण मी म्हणून घेतो. म्हणून घेणाऱ्यांनी प्रामाणिकपणानं आत्मचिंतन करावं. आपण हरिभक्ती परायण आहोत का सांगता येत नाही. सगळेच नसतील असं माझं म्हणणंच नाही, पण सगळेच असतील अशी माझी खात्री नाही. असं आहे ना. आम्ही काय, आमचा परिचय नेहमी आम्ही परिचय म्हटलं की उपाधी आली, ओळख म्हटलं की उपाधी आली. हो, मी काय सांगू आपल्याला, वेदांताचा नियम अगदी प्राथमिक आपण पहा. अरे परब्रह्म ईश्वर झालं तरी त्याला उपाधी लागली. अजून काय सांगू, परब्रह्म ईश्वर झालं तरी उपाधी लागली. पंचदशी वाचा आपण. काय सांगू मी आपल्याला, माया भासेनं जीवेशव करोती. उपनिषद काय बोलतं आपल्याला, माया आभासानं जीव आणि ईश्वर करते. माया करते. परब्रह्माला ईश्वर करणारी मायाच आहे आणि परब्रह्माला जीव करणारी मायाच आहे. या जगतामध्ये कुणाला उपाधी लागली नाही. अरे जगात आला म्हणजे उपाधी लागलीच, नाहीतर जगाशी त्या वस्तूचा संबंधच येणार. आता काय सांगायचं, एकेका वाक्यात सांग. साभास माया ती उपाधी लागली की परब्रह्माचा ईश्वर झाला. बरोबर. ईश्वराला उपाधी काय, साभास माया. जीवाला उपाधी काय, साभास अंतःकरण आहे का नाही. जीवाला उपाधी काय, साभास अंतःकरण. ईश्वराला उपाधी काय, साभास माया. बरं, जडाला उपाधी काय, जड शेवटी या जगातच संबंधात आहे ना. जडालाही काही उपाधी आहे, त्याच्याशिवाय जडत्व येईल कसं. जडत्व येण्याकरताही मायाच लागते. मग जडाला उपाधी काय, जडाचा उपाधी पटकन सांगता येत, थोडं पुढे जावं लागतं त्याला. साभास माया ईश्वराची उपाधी, साभास अंतःकरण जीवाची उपाधी. मग जडाची उपाधी काय, निराभास नामरूप ही जडाची उपाधी ठरते. विठ्ठल यायला लागली का झोप, म्हणजे कसं मग झोपवल्याशिवाय जातच नाही. चिंता करू नये. ऐका, उपाधी लागल्याशिवाय जमत नाही महाराज. या जगतामध्ये उपाधी पाहिजेच आहे. आणि जगात म्हटलं की उपाधी आहे. उपाधीशिवाय आपला परिचय नाही. उपाधी टाकून आपला परिचय देऊन बघा बरं, काय परिचय देताय. आणि जो परिचय द्यायचा आहे तो परिचय म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल अभंगाकडे येतोच आहे, पण मी पहिल्यांदा थोडी प्रस्तावना अभंगाच्या संबंधानं करतोय ती लक्षात, थोडी लांब प्रस्तावना आहे. उपाधी निरुपाधिक रूपानं स्वतः वैष्णव मतामध्ये एक त्या व्रजभूमीमध्ये एक कथा सांगितली जाते. एक कथा सांगितली. काय झालं, भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुळामध्ये झाला. म्हणजे मथुरेत झाला, तिथून गोकुळात आले. गोकुळात आल्यानंतर त्यांच्या बाललीला जशा सुरू झाल्या, पहिले पुतण्याचा उद्धार झाला, शक्ता अमुक तमुक तमुक सगळं सुरू झालं. भगवंताच्या या लीलांचं कौतुक हे दाही देशामध्ये पसरायला स्वाभाविक. भगवंताच्या या लीला आणि भगवंताचं असं हे सगळं दिसणं, भगवंताचं तसं ते रांगणं, बोलणं, त्या प्रत्येकाला असणारा आध्यात्मिक संदर्भ, आध्यात्मिक अर्थ, हे सगळं काशी क्षेत्रापर्यंत पोहोचलं. काशी भगवंताचा अवतार झाला. बातमी गेली काशीमध्ये. आता काशी ही विद्वानांची भूमी. गेल्यानंतर मग काशीमध्ये ती बातमी गेली. मग अरे कुठं ते गोकुळ आहे म्हणे, त्या गोकुळामध्ये भगवंताचा अवतार झाला. मग तिथं धर्मसभा भरली, विद्वानांची सभा भरली काशी क्षेत्रामध्ये. आणि भरल्यानंतर त्यांनी चर्चा सुरू केली की का म्हणे भगवंताचा अवतार झाला. मग कुठं झाला म्हणे गोकुळामध्ये. असं कुणाकडे झाला म्हणे नंद बाबाकडे. कोण आहेत हे नंद बाबा? गवळी आहे, गाई आहेत त्यांच्याकडे, गवळी आहे. मग विद्वान असं म्हणायला लागले, गवळ्याच्या घरी भगवंताचा अवतार.
त्या गवळ्याला काय करतो? शेड काढी काढणं याच्या पलीकडे गवळ्याला काय कळतं? गवळ्याची ताकदगिरी कोण पुढे काय त्यांना कळतं, काय त्यांना ज्ञान आहे एवढं म्हणून? भगवान तिथं अवताराला येतील काय? आमच्यासारखे वेदशास्त्र संपन्न ओस पडले नाही. आम्ही शास्त्र चर्चा केले आहेत, आम्ही शास्त्र अभ्यासलंय, आम्ही अमुक केलंय, आम्ही तविक केलंय, शास्त्र केलाय, आम्ही इतरांना इतर मतांना पराजित केलंय, आम्ही इतके विद्वान, आमचे चारी वेद कंठस्थ आहेत, आम्हाला शास्त्र सांगता येतं, आम्ही आमच्याकडे इतके विद्यार्थी आहेत आणि आमची पोटं काय ओस पडली होती म्हणून गवळ्याच्या पोटी जन्माला आले भगवान? काहीतरी खोट्या बातम्या अफवा पिकवतात. नाही हो, पण आमच्या कानावर आले, लोक खात्रीपूर्वक सांगतात हा भगवंताचा अवतार आहे. इतक्या विद्वानाने ठरवलं असं काही चालणार नाही. मग काही नाही म्हणे, कुणीतरी आपल्यातला एक विद्वान आपण तिथं पाठवू आणि ती परीक्षा करून येऊ. मग सगळ्यांनी ठरवलं त्यांच्यातला एक विद्वान, त्या विद्वानांमधला एक विद्वान निवड, जरा पोक्त शांत स्वभावाचा असा एक निवडला आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला काही पैसे देतो, तुम्ही मजल दर मजल करत गोकुळापर्यंत जा आणि गोकुळामध्ये म्हणे नंद बाबा म्हणून कोणी आहे त्यांच्या घरी म्हणे भगवंताचा अवतार झालाय, तर ती परीक्षा करून या. कोणी उत्तम कुणाला भगवंत म्हणतं असं चालत नाही, वेद सांगेल तोच भगवंत, असं आमचा निर्णय आहे, तर तुम्ही जाऊन बघून या. ठीक आहे, ठीक. ते आले विचारे विद्वानातले विद्वान, ते आले गोकुळामध्ये आल्यानंतर नंद बाबाचा वाडा कुठे? नंद बाबाचा आता भगवंताचा अवतार झाल्यापासून पुष्कळ जण येऊन गेलो. नंद बाबा कुठे राहतात? कुठे? सांगितलं लोकांनी, हे असा असा वाडा. गेले वाड्यामध्ये अंगणामध्ये उभे राहिले. यशोदा मातेने बघितलं, अरे कुणीतरी मोठा विद्वान दिसतो, भस्माचे पट्टे ओढलेले, उपर्ण घेतलेला आहे, पांघरलेला आहे, अमुक आहे तमुक आहे, चेहऱ्यावर तेज दिसत आहे वेदात. बरं ठीक. तिने आपला नमस्कार केला, वर बोलवलं, बसले, पाठबीट मांडला, बसले. काय नाही, मी काशीहून पुन्हा नमस्कार केला यशोदा मातेने. बरं झालं, प्रत्यक्ष विश्वेश्वराचा प्रसाद आमच्यापर्यंत आला, आमचं भाग्य थोर की आपले चरण कमल आमच्या घराला आला. तिने बिचारीनं अत्यंत नम्रतेनं स्वागत केलं. काय दूध वगैरे त्यांना काय द्यायचं ते दिलं, स्वागत पाहूनच्या. कसं काय घेणं केलं आपण? त्यांनी सांगितलं, म्हणे तुमच्या घरामध्ये काही भगवंताचा अवतार झालाय असं आम्ही ऐकलं. यशोदा मातेने सांगितलं, आम्हाला त्यातलं काही कळत नाही, आमच्या पोटी अलौकिक कोणीतरी आलं हे आम्हाला माहिती आहे, आणि मी तुम्हाला का नको म्हणू आमच्या घरी भगवंता? अरे कोणत्याही मातेला आपल्या पोटी आलेलं पोरग म्हणजे बाळकृष्णच वाटतो की नाही? मला वाटलं नवल काय, मला मी आई आहे त्याची, मला वाटलं नवल काय, कसंही असलं तरी बाळकृष्ण म्हणतात. अरे इथं तर प्रत्यक्ष बाळकृष्ण आहे. मग ते म्हणाले, मला काही कळत नाही, मी यांना बोलवते. नंद बाबा बाहेर गेले होते, निरोप पाठवला. परत आल्यानंतर त्यांनी नमस्कार केला, सगळे विचार. म्हणजे आमच्या घरी भगवंताचा अवतार झाला असं आम्हाला कळलं. नंद बाबांनी सांगितलं, मला त्यातलं काही हे माहित नाही, पण सगळे म्हणतात की आमच्या पोटी भगवान आहे, आम्हाला काही त्यात आणि असे कसे भगवान तुमच्या पोटी येते? आम्ही 12-12 वर्ष गुरुच्या घरी राहून वेदाभ्यास केला आणि आमची पोटं काय ओस पडली होती? आमच्या पोटी यायला काय भगवंताला काय लाज वाटली होती? तुमच्या पोटी आले म्हणून काय तुम्हाला कळतं, शास्त्र कळतं म्हणून? ते मला खरंच कळत, पण आले एवढी गोष्ट खरी, मी त्याची परीक्षा करणार. नंद बाबा मनात म्हणाले, भले भले परीक्षा करून गेली, तुम्ही करा, आमचं काही म्हणणं नाही, तुम्ही परीक्षा करा. जर आम्ही परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालो तर आम्ही म्हणू, नाही बाबा 4-4 बालकासारखं बालक आमच्या पोटी जन्माला आलं, म्हणून आम्हाला काही ते कबूल करण्यामध्ये काही वावगं वाटत नाही. शेवटी किती अलौकिकता असली तरी मातृत्वापुढे कुठलीही अलौकिकता फिकी पडत असते. लक्षात ठेवा, मातृत्व हे इतकं अलौकिक आहे की जगतातली कोणतीही अलौकिकता त्या अलौकिकते पुढे फिकी पडते. काही उपयोग नाही त्या अलौकिकतेचा, भले मोठा असेल. माऊलींनी भिंत चालवली, या अलौकिकतेपेक्षा माऊली तुमची आमची माऊली झाली ही अलौकिकता फार. मातृत्वापुढे कोणतंही अलौकिकत्व पुढे जाऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, आमचं काही म्हणणं नाही आहे, पण आपण काशीहून आलात, विद्वान आहात, परीक्षा घेण्याची योग्यता आपल्या ठिकाणी आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की इतक्या लांब आलाय तर लगेच परीक्षा करून तुम्ही जाणार नाही, मग आणायचे आला आहात तर राहा, संध्याकाळी तुमची विश्रांती झाली की आम्ही गावामध्ये तुमचं प्रवचन आयोजित करू, दर्शन आणि प्रवचन सोहळा नाही प्रश्न, आम्ही आपण तेवढं आम्हाला उपकृत करा.
माहित नाहीत म्हणून त्याने सांगितलं ठीक आहे प्रवचन करीन. ब्रह्मस्वरूप काय असतं, परमात्मा काय असतो आणि अवतार काय असतो माझ्या प्रवचनातून सांग. ठीक आहे. नंद बाबा आमंत्रण द्यायला गावामध्ये गेले लोकांना सांगायला. आणि यशोदा माता त्यांच्या भोजनाची राहण्याची काही व्यवस्था करण्याकरता आत गेली. भगवंतानी बघितलं आई जवळ नाही, वडीलही जवळ नाही, आपलं गिऱ्हाईक एकटं, एकटा ठाईचा ठाई. मग चला भगवान आले. नुकते रांगायला उभं राहायला बोबडं बोबडं बोलायला लागलेले भगवान आले त्या विद्वानाच्या जवळ आणि त्याच्या खुर्चीला धरून उभे राहिले. काय आसन मांडलं होतं त्याला धरून अशी उभे राहिले. लहान मुल घरातलं जवळ आलं की कोणी कसाही जरी असला तरी डोक्यावरून हात फिरवेल, त्याचा कालगुच्चा घेईल, गालावरून हात फिरवेल, काहीतरी त्याला बोलेल. ते आले जवळ, त्यांनी आपल्या डोक्यावरून भगवंताच्या हात फिरवला. विद्वत्तेचे संचरे भूतान, डोक्यावरून हात फिरवला भगवंताच्या. आणि आता ते भगवंताचं रूप आहे महाराज, भल्या भल्यांना मोहित करतं. भगवान शंकर ज्या रूपानं मोहित झाले, काय ते अलौकिकत्व असेल, दिव्यत्व असेल. आणि त्याला काही बघत बसले भगवंताच्या चेहऱ्याकडे. तेवढ्यात भगवंतानेच त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण? आता लहान मुलं त्याला काय आत्मेत असतं महाराज, निर्मळ मनाचं असतं लहान मुलं. ते कधी काही त्याच्या मनात कपट नाही, कुणाची परीक्षा घेणं नाही, कुणाला काही वाकडं बोलणं नाही. त्यांनी सरळ विचारलं, तुम्ही कोण? तुम्ही कोण म्हणल्यानंतर आता काय सांगावं याने विचार केला. ठीक आहे, आता लहान मुलाला मी कोण हे सांगायचं ना. मग भगवंताने त्याला सांगितलं, काही नाही हो, मी काशीव नाव. भगवान त्याला म्हणाले, ते तुमचं गाव झालं, तुम्ही कोण? आता त्यांनी सांगितलं, मी एक मोठा विद्वान आहे. भगवान म्हणाले, ते तुमची उपाधी झाली, तुम्ही कोण? मी तुम्हाला काय विचारलं, तुम्ही कोण? तुम्ही कोण? त्यांना आता लक्षात आलं की हे साधं प्रकरण नाही. भगवंताला सांगितलं, मी अमुक अमुक शास्त्री, माझं नाव अमुक अमुक. भगवान म्हणाले, ते तुमचं नाव रूप झालं, तुम्ही कोण? तुम्ही कोण? त्याला काही सुचे ना. मी काशीहून आलो तरी गाव झालं, विद्वान आहे म्हटलं उपाधी झाली, मी अमुक अमुक नावाचा आहे म्हटलं हे झालं. भगवंतानी त्या विद्वानाने भगवंताचा हात आपल्या हातात घेतला, स्वतःच्या अंगाला असा लावला. हे बघा, हे 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 आहे ना, हा मी आहे. असं नाही. भगवान म्हणाले, हा तुमचा देह झाला, तुम्ही कोण? तुम्ही कोण? कारण एकच होतं महाराज, भगवान त्याला स्वरूपावरून विचारत होते आणि तो बिचारा उपाधीवरून बोलत. आता मुद्दा इथंच. भगवान त्याला स्वरूपावरून विचारत होते आणि तो बिचारा उपाधीवरून बोलत होता. शेवटी भगवंताने विचारला, हा तुमचा देह झाला हो, तुम्ही कोण? त्याला उत्तर सुचेना महाराज, उत्तर सुचेना. शेवटी इकडं तिकडं भगवंताने बघितलं आणि त्याच्याकडे बघून भगवान म्हणाले, आधी स्वतःला ओळखायला शिका, मग माझी परीक्षा करायला भगवंताने त्याला उत्तर, प्रश्न तुम्ही कोण म्हणून विचारल्यानंतर त्याने हे उत्तर द्यायला पाहिजे, काही जमीन हे कोणी
देतो, आपण जो आपला परिचय देतो तो नेहमी उपाधीच्या संबंधाने देतो. निरुपाधिक परिचय हे शब्दच मुळात व्याघाती आहेत. जिथं निरुपाधिकत्व असतं तिथं परिचय नसतोच, आणि जिथं परिचय असतो तिथं उपाधी असतेच असते. कारण स्वरूपाचा परिचय कुणाला करून द्यायचा? स्वरूपाला स्वरूपाचा परिचय नसतो. आता उपाधीच्या संबंधाने जरी परिचय करून द्यायचा नाही म्हटलं तरी एक अडचण आहेच. मी शंका घेतो त्याच्या बरोबरीनं जाता. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायाने आत्मस्वरूपाचा परिचय निरुपाधिकत्वाने करून दिला असं आपण म्हणतो, पण त्याच्यावरही शंका. काय शंका? अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला मधुसूदन सरस्वतींनी ही शंका उपस्थित केली. की शंका फक्त सांगतो, शंका आहे न्यायशास्त्राची, न्यायामृतामधली शंका. त्या शंकेचं अगदी सामान्यत्वानं खंडन केलंय मधुसूदन सरस्वतीने अद्वैत सिद्धीच्या सुरुवात. शंका काय आहे की तुम्ही काय म्हणता, उपाधीचा संबंध नाही. मान्य, आत्मस्वरूप आणि उपाधी एकत्र येऊ शकत नाही, आत्म्याला उपाधी लागत नाहीये, ठीक आहे, काही म्हणणं नाही. मग काय आहे, जी उपाधी नाही म्हणून तुम्ही जे चिंतन करता ती उपाधी होणार नाही. शंका काय? उदाहरण सांगतो. तिथली शंका सांगू का न्यायामृतातली? या अभंगात आहेच आहे, पण मला तेही बोलायला वेळ नाही. सांगून जाऊ. काय आहे, परब्रह्म अनिर्वचनीय आहे, माझा वेदांताचा सिद्धांत. त्याच्यावर न्यायामृताची शंका अशी की परब्रह्म अनिर्वचनीय आहे हे तुम्ही म्हणता ना? म्हणतो. नक्की ना? अनिर्वचनीय आहे ना? अनिर्वचनीय. मग शंका अशी घेतली न्यायामृताने की अनिर्वचनीय परमात्मा आहे हे तुमचं म्हणणंच मुळात चुकीचं. म्हणजे का चुकीचं? त्याचं कारण असं आहे, ते म्हणतात की परमात्मा अनिर्वचनीय आहे हे म्हणणं हे परमात्म्याचं निर्वचन झालं नाही. लक्षात आलं का? परमात्म्याला अनिर्वचनीय म्हणणं हेच परमात्म्याचं निर्वचन झालं ना. परमात्म्याबद्दल बोलता येत नाही. मग परमात्मा अनिर्वचनीय हे परमात्म्याबद्दल बोलता आलं की नाही? मग कुठला अनिर्वचनीयत्व आहे? अनिर्वचनीय म्हणणं हेच अनिर्वचनीयतेला विरोधी ठरतं. बरोबर आहे का नाही? मग असं जर असेल तर अनिर्वचनीयत्व राहिलं कुठं? त्याला मधुसूदन सरस्वतीने उत्तर दिलं. आपल्या हाताची 5 बोट, या बोटाला म्हणतात अंगठा, जो नेहमी दुसऱ्याला दाखवला जातो, याला म्हणतात अंगठा. या पहिल्या बोटाला म्हणतात तर्जनी. आपल्याला पहिलं दुसरं असं नाहीये, त्याची नाव आहे. या बोटाला म्हणतात तर्जनी. मधल्या बोटाला म्हणतात मध्यमा. शेवटच्या बोटाला म्हणतात करांगुली किंवा करंगळी. आणि या बोटाला काय म्हणतात? अनामिका असं नाव. मधुसूदन सरस्वतीने हेच उदाहरण घेतलंय अद्वैत सिद्धीमध्ये. अनामिका हे या बोटाचं नाव. अनामिका शब्दाचा अर्थ, अनामिका ज्याला नाव नाही त्याला अनामिका म्हणतात. मग या बोटाचं नाव काय? या बोटाचं नाव काय? अनामिका. अनामिका म्हणजे काय? आणि या बोटाचं नाव काय? अनामिका. हे कसं जमलं? त्याचं नाव आहे अनामिका, आणि अनामिका शब्दाचा अर्थ आहे ज्याला नाव नाही ते. अरे मग ज्याला नाव नाही ते हेच जसं बोटाचं नाव ठरलं तसं अनिर्वचनीयत्व हे परमात्म्याचं स्वरूप ठरलं. मी कशा करता बोलतो लक्षात घ्या. तुकोबाराय आत्मस्वरूपाचा परिचय करून देतात. तो निरुपाधिकत्वानं करून दिला तरी चालेल का? चालेल, पण अडचण अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही उपाधीचा संबंध तोडून टाकता. वेदांताचा अजून थोडं बारकाईने चिंतन करा, जे ज्ञानोबारायांनी 15व्या अध्यायामध्ये केलंय म्हणून सांगतो. अडचण अशी आहे की ठीक आहे, उपाधीच्या संबंधानं तुम्ही काय ओळख करून द्यायची ती करून द्या, पण उपाधी रहित होऊन निरुपाधिकत्वानं जर तुम्ही परिचय करून दिला तरी वेदांताच्या दृष्टीने एक अडचण. काय अडचण आहे? अरे उपाधी केली तरी त्या उपाधीच्या सापेक्षत्वानं उपहितत्व नावाचा धर्म राहीलच की नाही? कारण उपाधी ही सापेक्ष आहे. आता असं आहे, ज्या ज्या पदार्थाची निवृत्ती होते तो पदार्थ सापेक्ष मानला पाहिजे. वेदांताचे नियम किती साधे सरळ सोपे.
ज्या पदार्थाची निवृत्ती होते त्या पदार्थाला सापेक्ष मानलंच पाहिजे, कारण निरपेक्ष निवृत्त होतच नसतं. का? त्याला काय कारण, प्रमाण काय आहे त्याला प्रमाण आहे गौड पदाचार्यांचे. न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न च साधकः न मुमुक्षु न वै मुक्त इत्येषा परमार्थता. याच्यात कुठं तुम्हाला सापेक्षता दाखवता येते? नाही दाखवता. म्हणून जर तुम्ही उपाधी रहित होऊन परिचय करून दिला तरी ज्याचा परिचय करून देतात त्याच्या ठिकाणी उपहितत्व धर्म राहील, उपहित राहणार नाही. उपाधी असा आहे, उपाधीच्या निवृत्तीमध्ये उपहित जात नाही. उपाधी गेली. अरे परमात्म्याला तुम्ही उपाधी लावता, काय उपाधी आहे? ईश्वराला उपाधी लावली तुम्ही साबास माया. ही माया निवृत्त झाल्यानंतर त्या माती माया ज्याला लागली तो उपहित होईल की नाही? उपाधी ज्याला लागली तो उपहित. मग तो माया उपाधी गेली त्याच्या बरोबरीने उपहित गेलं तर मग माया गेल्याबरोबर परमात्माही मरायला पाहिजे. कारण म्हणून ज्ञानोबारांनी केलेले चिंतन म्हणून महत्वाचं आहे. उपाधी गेली म्हणजे उपहित निवृत्त होत नसतं, उपहितत्व हा धर्म झाला. उपाधी निवृत्त होतं, उपाधी निवृत्त झाल्यानंतर उपहित निवृत्त होत, बरोबर. मग जरी तुम्ही उपाधी रहित होऊन परिचय करून दिला तरी उपहितत्व धर्म राहील ना, उपहितत्व धर्म राहील ना. त्याला या अभंगामध्ये तुकोबारांनी जरा चांगल्या पद्धतीने हाताळलं असं मला वाटतं. म्हणून मी थोडं वेदांताचं चिंतन आहे हे आधीच बोललोय, थोडं लक्षपूर्वक ऐकलं की अवघड नाहीये. उपहितत्व धर्म राहील ना. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये त्याच्या उपहितत्व धर्माचाही पाठ करून परमात्म्याचा किंवा आत्मस्वरूपाचा परिचय करून दिला. उपहितत्व धर्मही ठेवला नाही. कारण जे शब्द तुकोबारांनी वापरले ते धर्म म्हणून वापरले नाहीत, ते स्वरूप म्हणून वापरले. धर्म म्हणून शब्द वापरण्यामध्ये कदाचित उपहितत्व धर्म जाईल, पण स्वरूप म्हणून वापरलेल्या शब्दाची निवृत्ती होत नसते किंवा त्या स्वरूपाची निवृत्ती होत नसते. उपहितत्व धर्म गेला की उपहित ही संज्ञा बाजूला पडते. कारण उपहित ही संज्ञा सुद्धा उपाधी या संज्ञेच्या सापेक्षत्वाने. किती पीडा आहे होय, केवढा ताप आहे हा. असा आहे, जगामध्ये काही शब्द जोडीने येतात. मी अनेक वेळेला हे बोलतो, काही शब्द जोडीने येतात. काय शब्द जोडीने येतात? बहीण म्हटलं की भाऊ हा शब्द जोडीने येतो की नाही? वक्ता म्हटलं की श्रोता जोडीने येतो. श्रोता नसेल तर वक्ता असतो, पण वक्तृत्व या गुणाने युक्त नसतो, या धर्माने युक्त नसतो. तो कुणासमोर बोलणार? वक्ता तो वक्ताची नव्हे. हे बोलणं काय? वक्ता हा वक्ता नसतो. श्रोते नसले की कीर्तनकार नसतो काय? मी आता गेले 8 महिने मी घरात आहे, 8-9 महिने मीच काय, आपण सगळे घरात आहोत. आपण घरात असलो म्हणजे कीर्तनकार नसतो काय? कीर्तन करतानाच आपण कीर्तनकार असतो आणि कीर्तन नसताना आपण कीर्तनकार नसतो काय? अवघड प्रश्न आहे. त्याचं उत्तर देतो. कीर्तनकार कीर्तन करत नसतो तेव्हा आपण कीर्तनकार नसतो असं आपण मानलं पाहिजे. नसतो आपण. मग कोण असतो? आपल्या समोर जर कोणी शिकायला बसला असेल तर आपण शिक्षक असतो. आपण जर मास्क लावून दूध आणायला गेलो असतो तर आपण सेवक असतो. आपल्या घरातले, दुसऱ्याचे आपल्या घरातले आपण सेवक असतो. आपण जर त्या वेळेला कुठं काम करत असतो तर आपण कामगार असतो. आपण त्या वेळेला, आपण ज्या वेळेला कीर्तन करत असतो त्याच वेळेला आपण कीर्तनकार असतो. म्हणजे काय झालं? काही शब्दात मला बोलायचं होतं हे, काही शब्द जोडीने येतात. तसं नवरा म्हटलं, बायको हा शब्द जोडी, कारण ज्याला बायको आहे तोच नवरा होईल ना. ज्याला बायकोच नाही त्याला जास्तीत जास्त पुरुष असं म्हणता येईल शक्यता असली तर. एवढं म्हणतात, माणूस म्हणता येईल जास्तीत जास्त. पण नवरा ही उपाधी कधी लागेल? बायको असेल तर. बाप म्हटलं की मुलगा पाहिजे. बाप आणि मुलगा जोडीने येणारे शब्द आहेत ना. मुलगा झालाय पण मी बाप नाही, किंवा मुलगा झाला नाही मला पण बाप झालो, असंही चालत नाही. ज्या संतती झाली तरच पितृत्व माझ्या वाट्याला येणार ना.
म्हणजे संततीच्या सापेक्षत्वाने पुत्रत्वाच्या सापेक्षत्वाने पितृत्व येणार, असं आहे की नाही? असं आहे. तर आता जाऊ द्या, त्याचा विस्तार करत नाही, मी कशा करता बोलतो ते सांग. उपाधी आणि उपहित हे शब्द सुद्धा असे सापेक्ष आहे. उपाधी गेली की काय होतं, उपहित म्हणत नाही, उपहित ही त्याला दिलेली संज्ञा संपते आणि त्याचं केवलत्व शिल्लक राहतं. ते तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. काही बोलतात मग काय राहतं, उपहितत्व धर्म गेल्यानंतर काय राहतं, जे राहतं ते एकटा निरपेक्ष रूपाने राहणार आत्मतत्व तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्या समोर ठेवतात. आणखीन एक दोन भूमिका या अभंगाच्या संबंधात मला मांडणं इष्ट वाटतं, ते मी अखत्यारी भूमिका आपल्या समोर मी ठेवतो. काय असतं, आत्मस्वरूप जीवाचा परिचय, माझा परिचय तुकोबाराय करून देतात या अभंगात. मी कोण आहे, अरे मी कोणी, हा कोणी नाही आहे, नाही जात कोठे येतं फिरून या, मी कुठं जाणारा येणारा नाही आहे, काहीच मी नव्हे, मी कुठलाच नाही आहे, कोणत्याच गावचा नाही आहे, मी अमुक नाही आहे, माझं कोणी नाही आहे, मला जन्म मरण नाही आहे, मला नामरूप नाही आहे. हे सगळं जे तुकोबाराय बोलतात ते मीचा परिचय करून. वेदांतामध्ये परिचय वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं, 3 पद्धतीनं त्याचा संकोच करून मी आपल्या समोर मांडतो. काही गोष्टीचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो, एक. काही गोष्टीचा परिचय हा प्रमाणानं करून द्यावा लागतो, 2. आणि काही गोष्टीचा परिचय हा स्वरूपानं करून द्यावा लागतो. ऐका, मी संकोच करतो थोडा, आणखीनही काही प्रकार करता येतील, पण माझ्या आत्ता मुद्द्या करता म्हणून मला शेवटच सांगायचंय, पण त्याच्यासाठी आधीचे 2 सांगणं भाग. काही गोष्टींचा परिचय हा सामर्थ्यानं करून द्यावा लागतो. उदाहरण सांगायचं झालं तर माया, मायेचा परिचय काय स्वरूपानं करून देता, मायेला काय स्वरूप आहे, काही नाही. बरं, मायेचा परिचय काय प्रमाणानं करून देता, प्रमाण काय आहे मायेला, काही प्रमाण नाही. आता हे सांगत बसलो तर रात्र जाईल. माया प्रत्यक्ष आहे का, नाही. मग कार्यानुमेया सुधीयैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते, विवेक चूडामणीमध्ये आचार्य बोलतात. कोण आहे बाबा ही माया, अरे ही माया म्हणजे परमात्म्याची शक्ती आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळ्या जगाला प्रसवणारी ही माया आहे. अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुधीयैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. बस, या सगळ्या जगाला प्रसवणार. मग कशी कार्यानुमेय, मग अनुमानानं माया कळते का, जे जे दृश्य आहे ते ते माईक आहे. ही व्याप्ती जरी स्वीकारली तरी जीवनमुक्त दृश्य आहे, माया आहे का सांगा. जीवनमुक्त दृश्य आहे ना, आहे, डोळ्याला दिसतो ना, दिसतो. तुकोबाराय तर बोलतात, अरे आम्ही याला जिंकून पुढे गेलो, हे काय राहिला, उतरलो पार, सत्य झाला हा निर्धार. तुकोबाराय म्हणतात काय माया राहिली. ज्ञानोबाराय तर म्हणतात ते आईलीच खरी सरले माया जग. ज्ञानोबाराय बोलतात ते एकची लीला सरले सर्व भावे मद बदले. तर या आईलीच खरी सरले माया जग. काय राहिलं त्याच्यामध्ये सांगा ना, काय माया राहिली. काय भवनदी आड नवतीशी झाली, कोरडीच चाले जावे पायी. तुकोबाराय बोलतात काय राहिलं त्या मायेचं सांगा मला. दिसलं आहे का नाही, आहे. जीवनमुक्त आहे का नाही, आहे. माया आहे का, काही नाही. माया त्याच्याजवळ बघायला मिळत नाही. योग्यांच्या मनामध्ये माया राहिली का, आता त्याचा विस्तार नंतर. योगी कुणाला म्हणायचं त्याच्यावर ठरवा, कारण योगी झाले खूप. हो, ते सगळेच काही जीवनमुक्त असतील असं नाही, सगळेच काही जीवनमुक्त असतील असं नाही. काही काही मुख्यमंत्री असतील. जाऊ दे, मला काही कुणाबद्दल बोलायचं कारण नाही, कुणाबद्दल आकस नाही, कुणाला कीर्तनात तरी ते बोलू नये. आता माया आणि जे जे दृश्य आहे ते ते माईक आहे. ही व्याप्ती जरी लावली तरी मायाला लागत नाही. काय अनुमान सिद्ध करतात, उपमान काय सिद्ध करतात, कुणासारखी माया आहे बाबा. गो सदृश्य गवया, सांगा मायेला काही उपमान लागतं काय, अर्थापत्ती लागते काय, अनुपलब्धीचा तर विषयच नाही मायेच्या बाबतीत. जरी तिला भावरूप म्हणून तिचं लक्षण केलेलं असलं तरी जीवनमुक्ताच्या संबंधानं भावरूप आहे का सांगा. ज्ञानोबारांनी मायेचं लक्षण काय केलंय, नाही म्हणो जाई दे तव विश्वाकारे देखील विश्व ऐसे म्हणजे तरी ते माया. हे भ्रमाचे महादेव. ज्ञानोबाराय किती बोलतात,
मायेच्या. अरे नाही म्हणो ताईचे, नाही म्हणो ताईचे, नाही म्हणायला गेलं तर ही नाही असंच म्हटलं. धर्माम येती जायंते जायंते ते न तत्वतः जन्म मायोपमम तेषां साच माया न विद्यते. कारिका, गौडपाद कारिका. अजातवादाची भूमिका मांडताना गौडपादाचार्य सांगतात बस हे ते बघून घ्या, ते कुठं कुठं आलं, काय काय आलं, मला ते सांगत बसायला आहे. साच माया न विद्यते. अरे माया विद्यमानच नाही. अरे विद्यमान नाही म्हणजे काहीतरी असेल ना. माया नाम वस्तू तर ही, आचार्यांनी त्याच्या भाष्यामध्ये म्हटलं, त्या कारिकेच्या भाषेमध्ये आचार्य, अरे माया नाम वस्तू तरी नैवम नैवम साच माया न विद्यते. मग माया म्हणायचं काय? माया इथे अविद्या, जी विद्यमान नाही ती अविद्यमान. ते पुष्कळ आहे, पुढे जाऊ द्या, त्याचा आता मला विचार करायचा नाही. पण अनुपलब्धी लावता येते काय? लावता येत नाही. काय असतं आता हे खाजून खरूच आहे, काढतो काय निघालं रक्त निघून. काय असतं सांगू, मला कुठेतरी घासून घेतलंच पाहिजे. एखाद्या पदार्थाची अभाव बुद्धी व्हायची असेल तर त्याच्याकरता काय लागतं? वेदांताचे वृत्ती प्रभाकराचा नेहमी चर्चेला गेलेला विषय. हाच विषय आपल्याला नंतर वेदांत परिभाषेमध्ये दिसतो, वेदांत परिभाषेतही दिसतो. पदार्थाची अभाव बुद्धी व्हायची असेल तर काय काय लागतं? दोन गोष्टी त्याला लागतात वेदांताच्या नियमानुसार. काय काय लागतं? एक धर्मीचं ज्ञान असावं लागतं आणि एक प्रतियोगीचं ज्ञान असावं. धर्मी आणि प्रतियोगीच्या ज्ञानामध्ये अभाव बुद्धी होते. धर्मी म्हणजे काय आहे? धर्मी म्हणजे अधिकरण आहे. धर्मी म्हणजे अधिकरण आहे. आणि प्रतियोगी काय आहे? अरे ज्या पदार्थाचा प्रतियोगी तुम्ही शोधता आहात त्या पदार्थाचा अभाव हीच प्रतियोगी, हाच प्रतियोगी. त्यातच सांगतो, जाऊ द्या, ते खुलासा करतो म्हणजे माझे शब्दही मागे पुढे होणार नाही. भूमीवर घट नाही, घटाची अभाव बुद्धी होईल की नाही? भूमीवर घट नाही या वाक्यामध्ये घटाची अभाव बुद्धी होईल की नाही? होईल. आता या अभाव बुद्धीसाठी काय लागतं? एक तर तो घट ज्या भूमीवर आहे त्या भूमीचं ज्ञान लागतं, अधिकरण धर्मीचं ज्ञान लागतं. आणि दुसरं काय लागतं? घटाचा प्रतियोगी कोण आहे? या भूमीवर घट नाही किंवा घटाच्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे? घटाच्या अभावाचा प्रतियोगी घटच असेल की नाही? पदार्थाच्या अभावाच्या विरुद्ध कोण असतं? पदार्थच असतो. घटा म्हणजे काय झालं? घटाच्या अभावाचा प्रतियोगी जर घट असेल तर माया आहे असं म्हणत असताना मायेचं अधिकरण काय सांगा? मायेचं अधिकरण काय? ब्रह्म माना. ठीक आहे, कुठून निघाली माया? ब्रह्मापासून निघाली. कुठं विलीन झाली? ब्रह्मामध्ये विलीन झाली. हाच वाद आपल्याकडे दोन ग्रंथामध्ये चर्चेला गेला. आता हे म्हणून मी म्हटलं हे खाजून खरूच काढ. हे नको होतं खरं म्हणजे मी काढायला, पण आता काढलंय तर औषधोपचार केला पाहिजे. काय आहे लक्षात घ्या, ही चर्चा आपल्याकडे दोन ग्रंथामध्ये. कुठं कुठं आलं त्या ग्रंथात काय काय वाद आहेत या संबंधामध्ये तो सांगत बसत नाही. मुद्दा हा आहे, एक मत आपल्याकडचं असं आहे की माया परब्रह्मापासून वेगळी होते, जगताची उत्पत्ती करते. बरोबर? माया परब्रह्मापासून वेगळी होते, जगत उत्पत्ती करते. एक मत असं आहे की माया ज्या वेळेला, म्हणजे मुद्दा असा आहे की माया ज्या वेळेला परब्रह्म स्वरूप असते त्या वेळेला तिला वेगळं मानायचं की न मानायचं? अरे नदी समुद्रापासून उगम पावली आपण म्हणू, ब्रह्मगिरीवरून उगम पावली, समुद्राला मिळाली वगैरे ज्ञानोबा म्हणतात. पण तिथून उगम पावणं कुठल्याही पाण्याच्या प्रवाहाचा स्रोत किंवा त्याचं मूळ हे समुद्रातच असतं. कारण का? कारण ती मूळ पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. कारण जे कारण असतं त्याच्यामध्येच कार्य विलीन होत असतं. ज्या अर्थी कार्य त्या कारणामध्ये विलीन होतं त्या अर्थी ते कार्य त्या कार्याची कारणाची निष्पत्ती आहे. बरोबर आहे? इतकं सरळ. आता हे सरळच आहे का? आता मुद्दा काय आहे की माया जर परब्रह्मापासून निर्माण झाली असेल आणि परब्रह्मामध्ये विलीन होत असेल, जेव्हा ती परब्रह्म स्वरूपामध्ये असते तेव्हा ती माया असते काय?
तेव्हा ती माया असते का परब्रह्मरूपच असते? परब्रह्मरूपच मानलं पाहिजे ते. मग तिचा भाव कुठं सिद्ध करता? तिला आपल्याला ज्या पद्धतीनं तिला सिद्ध करायचं प्रमाणानं सिद्ध करणं आपण म्हणतो ते करता येत नाही. मग मायेचं काय करा? काही नाही, तिच्या सामर्थ्यावरून तिची कल्पना करा. मायेचा परिचय सामर्थ्यानं करून द्या. एक काही गोष्टीचा परिचय प्रमाणाने होतो. उदाहरण, स्वर्ग नरक धर्म अधर्म कशानं कळतात? शास्त्रानं. शास्त्र हे त्याला प्रमाण आहे. स्वर्ग आहे की नाही कोण सांगतं? आम्हाला माहित नाही. मी अनेक वेळेला हे बोललेलो आहे आपल्या समोर. स्वर्ग कसा असतो माहितीये का? कारण गेलेले परत येत नाही सांगायला, आणि जे सांगतात ते गेलेले नसतात. असं आहे का नाही? जे जातात बघतात ते सांगायला येत नाही. आणि समजा आले तर ऐकणारे जातात. ज्याला आपण पोचवून आलो, पोचवून म्हणजे कसं, ज्याला पोचवून आलो, घरी आलो, स्नान वगैरे केलं, सगळे जेवण वगैरे केलं, झोपण्याकरता खोलीत गेलो, दिवा बंद केला, अंग टाकलं, अंधार सगळा झालेला, आता डोळे बेटा झोपायचं, तेवढ्यात ज्याला पोचवून आलो तो सांगायला स्वर्ग कसा असतो, मी स्वर्गात जाऊन आलो, असा असा स्वर्ग असतो, काय होईल याचं काय होईल माहित नाही. ऐकणारा नक्की स्वर्ग वाचतो, तो स्वर्गातच जाईल ना. जे जातात ते सांगत नाही, जे सांगतात ते गेलेले नसतात. मग स्वर्ग मानायचा कसा? काही नाही, ज्ञानोबा 9व्या अध्यायात वर्णन करतात म्हणून मानायचं, प्रमाण आहे. पुराणाने सांगितलं म्हणून मानायचं, प्रमाण आहे. वेदाने सांगितलं म्हणून स्वर्ग नरक मानायचे, कारण त्यात प्रमाणानं सिद्ध होतं. धर्म अधर्म कोण सांगतो महाराज? मी ज्याला धर्म म्हणतो तो धर्म नाही, मी सांगून काही उपयोग नाही. भले माझ्या नावामागे किती हबप लाव, उपयोग नाही. शास्त्र बोलत असेल तरच ते मानायचं, नाही तर नाही. वाचा बोलो वेद नीती करू संती केले, ते दुसरं कोणी सांगितलेलं जमत नाही. वेदाचं प्रमाण, शास्त्राचं प्रमाण, स्वर्ग नरक धर्म अधर्म हे प्रमाणाने कळतात. दोन, आणि काही गोष्टीचा परिचय हा स्वरूपानं करून द्यावा. मायेचा परिचय सामर्थ्यानं, स्वर्ग नरक धर्म अधर्म यांचा परिचय प्रमाणानं, आणि काही गोष्टीचा परिचय स्वरूपानं करून द्यावा लागतो. जीवाचा परिचय हा स्वरूपानं करून द्यावा. जीव कोण आहे हे सांगावं लागतं. उगीच काहीतरी सांगून चालत नाही. तो इथं वाढला, तिथं शिकला, या नावाचा या आडनावाचा आहे, यांचा मुलगा आहे, त्यांचा अमुक आहे, हे सांगून चालत नाही. मग त्याच्याकरता काय सांगावं लागतं? जीवाला त्याचा परिचय करून द्यायचा असेल, तत्वमसी श्वेतके कोण आहे, माझा परिचय करून द्यायचा. मी कोण आहे? मी वासुदेव, मी वासुदेव. जीवाचा परिचय करून द्यावा लागतो, तो स्वरूपानं. तो परिचय तुकोबाराई अरण्यामध्ये करून देतात. मी कोण आहे? काही जमीन हे कोणी गावीचा एकटा ठाईचा ठाई एक, तुकोबाराई स्वरूपानं आपला परिचय करून देतात. आणखी एक भूमिका या अभंगाच्या संबंधाने होतो, ती थोडी लक्षात घेतली पाहिजे. मला हा अभंग एका वेगळ्या अंगानं महत्वाचा वाटतो. थोडं बोलतो. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी संजयाचं का कौतुक केलं? तेवढं संजय काय झालं, त्याला व्यासाने दिव्य दृष्टी दिली, त्याने धृतराष्ट्राला गीता सांगितली. ज्ञानोबारायांनी त्याचं काय कौतुक करावं? काय कौतुक करण्याचं कारण काय? एका कारणानं ज्ञानोबारायांनी संजयाचं विशेषत्वानं कौतुक केलंय शेवटच्या श्लोकाच्या नंतर. का केलंय? संजय असं बोलले, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पारतो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवान. ज्ञानोबारायांनी का कौतुक केलं संजयाचं? ज्ञानोबाराय कौतुकानं असं म्हणतात, पाठीवर शाबासकीची थाप देतात संजयाच्या, आणि कौतुकानं ज्ञानोबाराय बोलतात, एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजये कुरुनायका निधला हाती. भारत म्हणजे महाभारताचा. महाभारताच्या श्लोकाच्या संबंधानं ज्ञानोबारायांनीच दोन भूमिका मांडल्या. झाले 1.25 लक्ष भारत हे ज्ञानोबारायच म्हणतात, आणि लाख श्लोकांचं महाभारत हे ज्ञानोबारायच म्हणतात. एकाच 18व्या अध्यायामध्ये या दोन ओव्या.
एका ठिकाणी लाख म्हटलं, एका ठिकाणी 1.25 लाख म्हटलं. ते जे काही असेल ते असेल. त्यांचे हेतू काय आहेत ते दोन भूमिका मांडताना तो प्रश्न स्वतंत्र. आता मला 18वा अध्याय सांगायचा नाही, त्या भूमिकाही सांगायच्या. 1.25 लाख श्लोकांचं महाभारत एका अनुष्टुप छंदातल्या श्लोकामध्ये आणून बसवणं सोपी गोष्ट आहे का? एका श्लोकावर 4 महिने बोला, फार सोपं. एका अभंगावर कीर्तन करा, बहुतेक तसंच ते सोडून द्या, पण वेगवेगळी कीर्तन असं म्हणून एका अभंगावर वेगवेगळ्या अंगानं अनेक कीर्तन करा, मान्य. कारण मला श्लोकाचा ओवीचा विस्तार करायला महाभारत आहे, रामायण आहे, इतर कथा आहेत, ईसाप्रीती आहे, इथल्या कथा आहेत, तिथल्या कथा आहेत, हे सांगा ते सांगा, इतर श्लोक आहेत, त्याच्यातून ते माल मसाला भरून 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 त्याला लांबवा. किती लांबवता? 5-5 महिने चालेल. एका श्लोकावर एका ओवीवर 5 महिने मनुष्य बोलला, मान्य आहे ना? काय फार मोठेपणा आहे का? तेवढा मोठेपणा नाही, तेवढा नाही. कारण का बाकी सगळं त्याला उपयोगाला आलं ना, मदतीला आलं, तेवढं महत्वाचं नाही. मग 5 महिन्यात सांगितलेलं एका वाक्यात सांगा. एका ओवीचं 5 महिने चिंतन करा, सहज आहे, अवघड नाहीये. थोडी बुद्धी असली आणि कुठलं नेऊन कुठं चिकटवावं हे मी अनुभवानं सांगतो. आम्ही काय आमच्या मनात इथलं काढ तिथं चिकटव, तिथलं काढ तिथं चिकटव, हेच करतो. मी तरी म्हणजे मीच असं आपल्या सगळ्यांच्या बुद्धीवर विश्वास आहे. मी का बोलतो आपल्याला की एका ओळीचं 5 महिने चिंतन, एका श्लोकाचं 10 वर्षभर चिंतन सोपं आहे हो. पण 4 महिने केलेलं प्रवचन एका वाक्यात सांगा म्हटलं तर अवघड आहे. ते जास्त कठीण आहे, अति कठीण आहे. आणि ज्ञानोबा या कारणाने हे कौतुक करतात. आता मी का हे वाक्य का बोललो मी? त्या मधूनच संजय कुठून निघाले. मला असं म्हणायचंय की आपल्याकडे वृत्ती प्रवाह काय, विचार सागरापासून किंवा त्याच्यापेक्षाही कुठला प्राथमिक ग्रंथ असेल तर त्याच्यापासून ते अगदी भाष्य ग्रंथापर्यंत, अद्वैत सिद्धीच्या भाष्यापर्यंत, या सगळ्या भाष्याचं सार तुकोबारांनी फक्त 5 चरणात आणलं. फक्त 5 चरणात. अजून एक बोलतो, हा अभंग म्हणजे काय आहे? माझ्या दृष्टीने अजून एक वेगळा विचार कर. हा अभंग म्हणजे काय? जगद्गुरु शंकराचार्य, भगवान शंकराचार्य आणि त्यांचे शिष्य हस्तामलक यांच्या दोघांमध्ये जो संवाद झाला तो संवाद 14 श्लोकांचा आहे. या 14 श्लोकांच्या संवादाचं सार तुकोबारांनी 5 वाक्यामध्ये, 5 चरणामध्ये आणून ठेवलेलं आहे. बोलतो मी, का बोलतो ते सांगतो. मला असं वाटतं की हस्तामलक या स्तोत्रावरती शांती ब्रह्मनाथ महाराजांचं भाष्य आहे, ओवीबद्ध भाष्य आहे, पण वाचा. शुकाष्टकावर भाष्य आहे, ह्याच्यावर हस्तामलकावर भाष्य आहे. हा पुष्कळ आहे. अनेक भाषेत ते स्फुट आपण वाचलेच नाही, पण तरी ते कधी ना कधी तरी डोळ्यात घालून गेले पाहिजे. ते हस्तामलकाच्या बाबतीत काय झालं ते सांग. नंतर आचार्यांनी त्यांना द्वारकापीठावर बसवलं. द्वारकापीठाची ज्या वेळेला आचार्यांनी स्थापना केली तेव्हा द्वारकापीठाचे पहिले आचार्य हस्तामलक. जाऊ द्या, आपल्याला चरित्र किंवा त्या इतिहासामध्ये जायचं आता कारण नाही आहे. झालं असं, मी या अभंगाच्या मागची कथा सांगतो. या अभंगाच्या मागची कथा सांगतो. झालं असं, एक गाव होतं श्रीबली नावाचं. त्या श्रीबली नावाच्या गावामध्ये एक जोडपं राहत असे. मला थोडा उशीर लागेल संपवायला, पुरुषोत्तम महाराज जरा माफ करा. श्रीबली नावाचं गाव, त्या गावामध्ये एक जोडपं राहत होतं. त्या जोडप्याला आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये थोडस उशिराच्या कालामध्ये एक मुलगा, अत्यंत आनंद, वडील अत्यंत चांगले, वेदाचे अभ्यासक, माता चांगली, गावामध्ये राहत होते. मुलगा झाला, अत्यंत आनंद झाला. आता किती जरी झालं तरी काही ते जुन्या काळामध्ये बायका घरामध्ये काम करत असत. बायका घरामध्ये झालं, बाळंतण पण झालं, सगळं झालं, तर कामाला तर लागलं पाहिजे, काय करणार. हळूहळू ते मूल थोडं रांगायला लागल्यानंतर ती जी त्याची आई होती, एके दिवशी कपडे धुवायला गावाच्या नदीवर जायचं, दुपारची वेळ.
नवरा बाहेर कुठे गेलेला, घरात दुसरं कोणी नाही, लहान मुलाला घरात झोपवून जाता येत नाही. मग काय करायचं, मुलाला घेऊन आपण तिथं जाऊ. तिथे इतर बायका असतात, ज्याचं कपडे धुणं झालं तिला मुलाकडे बघायला सांगू, आपण कपडे धुवून घेऊ. म्हणून त्या लहान मुलाला घेऊन ती जेव्हा नदीवर गेली तेव्हा त्या नदीवर गावातल्या तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या कपडे धुताना, भांडी धुताना, काही काम करताना दिसल्या. तिला असं वाटलं की सगळेच काम करतात, डोक्यावर ते धुण्याचं टोपलं आहे, का कडेवर मूल आहे, तिथे गेली. आता काय करावं, इकडे तिकडे मुलाला सोडता येत नाही, मग काय करावं. काही नाही, तिने असा विचार केला, इकडे तिकडे बघितलं, एका झाडाखाली एक महात्मा बसला, एक योगी बसला, खरा महात्मा. तो बसला. बसल्यानंतर तिने बघितलं की महात्मा निवांत बसलेला आहे, काही नाही, व्युत्थान दशेवर आहे, बसला निवांत. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला म्हणाली की मला जरा काम आहे, कपडे धुवायचे, थोडे माझे एक अर्धा तास मला लागेल कपडे धुवायला, तोपर्यंत माझ्या मुलाला सांभाळा, पाहिजे तर मी त्या मुलाला झोपवतो. म्हणून तिने थापटून मुलाला झोपवलं आणि झोपलेलं मूल त्या महात्म्याच्या समोर ठेवलं आणि ते कपडे धुवाय. महात्मा म्हणाला ठीक आहे. तिने बघितलं निवांत बसलाय, महात्मा आहे, महाराज आहे, निवांत आहे सध्या, कार्यक्रम नाहीत ना, त्यामुळे यांना जरा काही काम आपण द्यावं. जवळ गेली, ते मूल जवळ ठेवलं, त्याला सांगितलं एक अर्ध्या तासामध्ये येत. मूल झोपलेलं, लहान मुलाची झोप काय असायची, अवेळी झोपवलेलं मूल फार वेळ झोपत नाही, त्याच्या वेळा असतात. त्याला कुठंतरी कीर्तन असलं तर झोप येते, पटकन नाही तर येत नाही. तिथं त्याला झोपो, थोड्या वेळाने जागायला, खेळायला. त्याला काय, लहान मूल खेळायला लागलं, दुपट्यावर पडलं खेळायला. ते झालं असं की त्या मुलाकडे बघता बघता या महात्म्याला भगवान श्रीकृष्णाचं स्मरण झालं. दुपट्यावर खेळणारं मूल काय असतं त्याच्यामध्ये, त्याला भगवंताचं स्मरण झालं आणि त्या स्मरणामध्ये त्या महात्म्याला कधी समाधी लागली त्याचं त्याला कळलं. समाधी लागली. ते मूल थोडा वेळ खेळलं, मग इकडे तिकडे बघितलं, हा कोणतरी बाबा आहे, आपली आई जवळ नाही, आईचा आवाज कुठून तरी लांबून येतोय. म्हणून ते मूल हळूहळू रांगत गेलं. त्याला आईचा नीट शोध घेता आला नाही. पुढे गेलं, पुढे जाऊन त्या नदीमध्ये पडलं आणि मेलं. मूल मेलं. ते मूल मेल्यानंतर काय, त्या आईला तिकडे पत्ता नाही, यालाही पत्ता नाही, हा समाधीत आहे, भगवंताच्या चिंतनात आहे, आई कपडे धुण्यात आहे, ती विश्वासावर आहे, महात्म्याजवळ ठेवलं, महात्म्यावरचा तिचा विश्वास आहे, त्याला कोण काय करत. तिने ठेवलं, ते तिथं चालू ते कपडे धुणं. ते मूल पाण्यामध्ये तोल जाऊन पडलं, मेलं, नाकातोंडामध्ये पाणी जाऊन, आणि वाहत 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 ती जिथं कपडे धुत होती तिथं. आता बायका बाकीच्या होत्या, अरे काहीतरी आलं, अरे कोणाचं तरी मूल पडलं, मेलं. तिला एकदम लक्षात, कपडे वगैरे अंगावरचे दिसले, एकदम तिच्या लक्षात आलं, आत गेली, ते मूल उचललं, लक्षात आलं आपलंच आहे. काय वाटलं असेल ते माऊली, उतरत्या वयामध्ये एकुलता एक झालेलं मूल. हंबरडा फोडला महाराज तिने, माये पुढवून बाळक काळे नेता एकुलते, आई पुढून काळाने एकुलते एक बालक उचलून न्यावं. हंबरडा फोडला, महाराज रडायला लागली. पण आता काय करता, काय धातयाही पाया पडता मुठी गतायू पंडू. ज्ञानोबा म्हणतात करता काय त्याला, ललाटीचे लिहिले न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणे. काय करता तुम्ही त्याला, मेलेलं स्वीकारावं तर लागेल. जे आहे प्रारब्धामध्ये आहे, जे लिहिलेलं आहे ते आपल्याला बदलता येत नाही. त्या बिचाऱ्या माऊलीने हंबरडा फोडला. पण मातृत्व आहे नाव, हे सगळं जरी कळत असलं तरी अंतःकरणातलं प्रेम ते नेहमी ज्ञानाला तिरोहित करतं आणि त्या पद्धतीनं तिला हंबरडा फोडला, रडायला लागली. बाकीच्या तिला समजवायला लागल्या, अगं असेल काहीतरी, बघ. तिने दाबला, त्याला काही पाणी काढायचा प्रयत्न केला, काही झालं, पण गेलं ते गेलं नाव. आता काही जरी केलं तरी मेलेला कसा जिवंत होईल. झालं, रडायला लागली पुष्कळ. तिला मैत्रिणीने समजावलं, पण उपयोग नाही. तिच्या लक्षात आलं की अरे हे पडलं कसं, इथपर्यंत आलं कसं, काही नाही म्हणे. त्या महात्म्याजवळ आपण ठेवलं, मग त्याला त्या महात्म्याला जाब विचारला पाहिजे. ते मूल तसंच हातामध्ये घेतलं, येऊन बघते तर हा समाधी, हा निवांत समाधीमध्ये, त्याच्यात समोर ते मूल ठेवलं, त्याला हलवून व्युत्थान दशेमध्ये आणलं आणि त्याला विचारलं, महाराज तुमच्यावर विश्वास ठेवून मी मूल इथं ठेवून गेले होते, काय विश्वासघात केला. एक अर्धा तास तुम्हाला मूल सांभाळायला मी दिलं होतं आणि तुम्ही काय केलं, ते माझं मूल गेलं, आता मला कोण आहे,
नवऱ्याला काय सांगू, कुणाकडे बघून जगू. तिचं मातृत्व आहे, रडायला लागली. दगडाला पाझर फुटावा असा तिचा आक्रोश ना. त्या महात्म्याला वाईट वाटलं. तो म्हणाला, खरंच आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून गेलात, पण काय करू. त्याचं रूप बघितलं, भगवंताची आठवण झाली, समाधी लागली. मी काही मुद्दाम दुर्लक्ष नाही हो केलं. ती म्हणाली, तुम्ही मुद्दाम केलात का नाही मला माहिती नाही, पण परिणाम माझा मूल जाण्यात आहे. माझं मूल गेलं, काय करू काय करू. आता आई आहे ती. तो म्हणाला, हो. तोही रडायला लागला, पण करतो काय. शेवटी आई आहे ना, चिडली. चिडून तिने सांगितलं, मला बाकीचं माहित नाही, मला माझं मूल परत द्या. मी तुमच्या विश्वासावर ठेवून गेलो. तुम्ही महाराज आहेत ना, तुमच्यावर विश्वास ठेवावा की ठेवून आता. मूल गेलं माझं, मला माझं मूल परत द्या. मला बाकीचं काही नको, मला माझं मूल परत. तो म्हणाला, आई मी तरी काय करू, गेलेल्याला मी कसं येतो. ती म्हणाली, बाकीचं मला माहित नाही. शेवटी त्याने निर्धार केला, त्याने विचार केला, त्याचंही अंतःकरण फिरवलं. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला मूल पाहिजे ना, तुमचं मूल तुम्हाला मिळेल. काय करणार, मी तुम्हाला तुमचं मूल दिल्याशी कारण आहे ना, मी काय करणार हा तुमचा प्रश्न नाही, मला माझं मूल पाहिजे. त्या महात्म्याने सरळ सरळ आपला प्राण शरीरातून काढला आणि त्या मुलामध्ये ठेवून दिला. महात्मा संपला. महात्म्याने देहत्याग केला, आपला प्राण त्या मुलामध्ये घातला. झालं, महात्मा गेला. आता महात्मा गेल्याचं कोणाला दुःख नसतं, मूल मिळालं याचा आनंद असतो. शेवटी प्रपंच आहे महाराज. तिला आनंद वाटला, ते मूल तिने घरी आणलं. महात्मा गेला, त्याचं काय पुढे व्हायचं असेल ते झालं. ते मूल घरी आणलं. हळूहळू मूल वाढायला लागलं, मोठं व्हायला लागलं. सगळे व्यवहार, हातपाय ते मूल हलवायला लागलं, पण काही केलं ते मूल बोले ना. प्रपंचाचं काही बोले ना. हसवलं तरी हसे ना, रडवलं तरी रडे ना, भूक लागली तर काही मागे ना. ऐकोनी नाही की निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. उन्मनी अवस्थेतून मुक्त वित्थान दशेवर आलेल्या महात्मा त्या शरीरामध्ये होता. तो बोलेच ना महाराज. त्याला खायला दिलं तर खायचा, नाही तर तसाच. झोप आली वाटलं झोपायचा, तसाच पडायचा. किती वाजता उठायचा, काय काय कुठलेही व्यावहारिक निर्बंध त्याने मानायला तो माने ना. काय करावं. आता ही नवीन चिंता सुरू झाली आई बापाच्या मनात. मुलगा मोठा तर झाला, बोलत तर नाही, खायला प्यायलाही मागत नाही, शिकवलं तर शिकत नाही. कारण महात्म्याला काय शिकवलं, त्याचं सगळं झालं होतं शिकून, त्याची तर समाधी लागत होती. काय नाही काय नाही, काय करेना तो मुलगा. आई बापाला नवीन चिंता निर्माण झाली, काय करा. कर्म धर्म संयोगाचा तो मुलगा मोठा झाला, चांगला 8 वर्षाचा झाला. उपनयन करावं तर त्याला गायत्रीचा उपदेश केला तर तो ऐकावा, तसं म्हणावं हेही भान त्याला. महात्माच आहे हो, त्याला काय करणार गायत्री, काय करणार त्याला, कुठल्या उपाध्या त्याला काय करणार, कुठले संस्कार त्याच्यावर करणार. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला तो योगी पुरुष काय करावं कळेना. कर्म धर्म संयोगानं त्या गावामध्ये जगद्गुरु शंकराचार्यांची स्वारी आल्यानंतर त्या कुणी जात होतं दर्शनाला. काही आई बापांना कळलं, कुणी महात्मा आलाय, आचार्य आले, नाव ऐकून होते, जाऊ तरी एकदा. आपल्या मुलाला चल म्हटलं तर तो येत नाही, मग आचार्यच आपल्या घरी येतील काय बघावं म्हणून तिथे गेले. 2 पद्धतीने ही कथा सांगितली जाते. आचार्यांच्या चरित्रात वेगळे, नाथ महाराजांनी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं. तिथे गेले आणि आचार्यांना त्यांनी हात जोडून विनंती केली, म्हणे महाराज उद्या आपण पुडी करता भिक्षे करता आमच्या घरी यावं अशी प्रार्थना आहे. आचार्य म्हणाले, येतो, हरकत नाही, येतो ना, तुमच्या घरी येतो. काय करावं लागेल, काही करू नका, मला भिक्षा द्या, मी घरी येतो, काही अडचण नाही, मला काही करावं लागत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बरं वाटलं या आई बापाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आचार्य त्या घरामध्ये गेले. गेल्यानंतर आचार्याने तिथं बघितलं, भिक्षा वगैरे घेतली आणि त्या आई बापाने त्या मुलाकडे आचार्यांना नेलं आणि सांगितलं, महाराज हा आमचा मुलगा आहे. बरं म्हणे, तो बोलत नाही का, म्हणे काही कळत नाही. पूर्वी काय आवाज वगैरे त्याला नाही, रडायचा पूर्वी, हसायचा, आम्ही खेळवलं तर खेळायचा. आता खेळत नाही, हसत नाही, बोलत नाही, भूक लागली तर अन्न मागत नाही, काही करत नाही. आणि मग असं कसं झालं. तिने सांगितलं, असं झालं, घटना अशा घडल्या. आचार्य म्हणाले, ठीक आहे. आचार्यांनी आपल्या दिव्य दृष्टीनं बघितलं, त्यांना कळालं. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, काय इच्छा काय. मुलगा बोलला पाहिजे.
आचार्य म्हणाले मुलगा बोलेल, हरकत नाही, पण मला काय द्या. आता ते आई बाप आहे ते म्हणाले तुम्ही म्हणाल ते देऊ. बघा, तुम्ही म्हणाल ते देऊ. आचार्याने सांगितलं मुलगा बोलेल, मग तुम्हाला काय पाहिजे. आचार्य म्हणाले मला काही नको, मला हा मुलगाच पाहिजे. आता काय करा. शेवटी कसा का असे ना, पण तो राहतोय तरी निदान मोठ्यांच्या धुळीत घालतोय आपण, हा विश्वास होता. आपल्या घरात राहून अज्ञानी राहण्यापेक्षा सर्वसंग परित्याग करून आचार्यांच्या चरणाजवळ राहणं जीवनाला धन्यता देणार. आई बापाने विचार केला हरकत नाही, मुलगा देऊ आम्ही, पण तो बोलला पाहिजे. बोले. आचार्य त्याच्या समोर बसले, त्याच्याकडे बघितलं. आचार्यांची आणि त्यांची नजरानजर झाली. विषया व्याळे मिठी तुझी कृपा दृष्टी निर्विष होण्याकरता विष नव्हतं, पण आचार्यांची कृपादृष्टी त्याच्यावर पडली आणि आचार्याने त्याला प्रश्न विचारले. हस्तामलक स्तोत्रामध्ये हा पहिला श्लोक फक्त आचार्याने विचारलेला, नंतरचे सगळे श्लोक हस्तामलकाच्या मुखात. आचार्याने त्याला प्रश्न विचारला. आचार्य त्याला म्हणतात कस्त्वम शिशो कस्य कुतोसी गंता किम नामते त्वं कुत आगतोसी एतन्मयोक्तम वदचार्भकत्वम मत्प्रीतये प्रीती विवर्धनोसी. आचार्य त्याला म्हणतात बाळा कुठून आलास, कोण आहेस तू, कुठून आलास, कुठल्या गावावरून इथं आलास, इकडून पुढे कुठं चाललास, तुझं नाव काय, तुझं गाव काय, हे प्रश्न त्याला आचार्याने विचारले. आणि त्या 5 प्रश्नाची उत्तर देताना तो मुलगा असं म्हणाला काहीच मी नोहे, काहीच मी नोहे, हे बाळा, अरे माझ्याकरता मत प्रीतये प्रीती विवर्धनोसी वद, प्रीतये प्रीती विवर्धनोसी वद. सांग बाबा सांग, कोण आहेस तू, कुठून आलास, कुठे चाललास, काय तुझं नाव काय. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे नाम रूप नाही वेगळा त्या कर्मा अकर्मासी. तुकोबाराय म्हणतात आम्हाला नाम नाही, आम्हाला रूप नाही. आचार्यांच्या या हस्तामलक स्तोत्राचं सार, सगळ्याच सार संकोच तुकोबारायांनी या 5 चरणामध्ये मांडलाय. हा अभंग म्हणून मला महत्वाचा वाटतो. आचार्यांनी केलेलं चिंतन, मग त्याच्यामध्ये त्यांनी नाहम मनुष्यो नचदेव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे जे सांगितलं तो विषय स्वतंत्र. त्या सगळ्याच श्लोकांचा विचार आपल्याला या अभंगाच्या संबंधानं करता येईल, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून ते सगळं करण्याचं कारणही नाही. आता फक्त मला अभंगाची भूमिका सांगायची होती, म्हणून सुरुवातीलाही मी बोललो अभंगाचं प्रारूप आणि अभंगाचा अनुबंध एवढंच मला मांडायचं आहे. तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं या अभंगामध्ये स्वरूपाचं चिंतन तुकोबारायांनी वेगवेगळ्या पद्धतीने करून दिलं. तात्विक स्वरूपाचा अभंग आहे. या अभंगाचं आणखीन एक चिंतन करायचंय, पण ते 2च मिनिटात करायचंय. एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू, 2 मिनिटांमध्ये मी त्याचा विचार सांगतो, सेवा संपवतो. एक भूमिका फक्त 2 मिनिटात सांगायची आहे, तेवढी सांगतो. अभंगाकडे बघा, बारकाईनं बघा. तुकोबाराय अभंगामध्ये जे चिंतन करतात, बारीक बारीक संतांच्या एका एका शब्दातून फार मोठे सिद्धांत आपल्या समोर उभे राहत असतात. साधं बोलतो. हा अभंग काय आहे, एका अर्थानं जर बघायचं झालं तर तुकोबारायने भगवंताला केलेल्या प्रार्थनेची परिपूर्ती जी भगवंताने आपल्या कृपेनं करून दिली, त्याचा उच्चार तुकोबारायने अभंगामध्ये करून दिलेला आहे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, आईसे मज करुणी ठेवा नारायणा, हे तुकोबारायने सांगितलं. आणि नारायणाने जे करून ठेवलं ते या अभंगामध्ये सांगितलं. काही कोणी म्हणजे उपाधी रहितत्वानं तुकोबारायांनी या अभंगामध्ये स्वतः परिचय करून दिला. मला जो मुद्दा मांडायचा आहे तो अगदी साधा आहे. या अभंगाच्या 5 चरणापैकी
पहिल्या 3 चरणामध्ये स्वतःबद्दल बोलताना तुकोबाराय मी असं प्रथम पुरुषी एकवचनी पद वापरतात आणि शेवटच्या 2 चरणामध्ये बोलताना तुकाराम महाराज मीच्या ऐवजी आम्ही हे पद वापरतात. मी आणि आम्ही काय आहे, सगळीकडे मी वापरलं असतं तर बिघडलं काय असतं, किंवा सगळीकडे आम्ही वापरलं असतं तर काय बिघडलं असतं. पहिल्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराज मी असा शब्द वापरतात. काहीच मी नव्हे कोणी एक गावीचा एकटा ठाईचा ठाई एक नाही जात कोठे येत फिरून या. मग काय अवघेची वाया विण बोल. पुढे बोलताना तुकाराम महाराज म्हणतात नाही माझे कोणी, चट्टी केली पण मीचीच केली, नाही माझे कोणी आपुले दुसरे, माझं कोणी नाही, मी असा नाही, मी तसा नाही, हे तुकोबाराय बोलतात. आणि नंतरच्या 2 चरणामध्ये बोलताना म्हणतात नाही आम्हा जावे मरावे लागत. आम्हा जावे मरावे लागत नाही एक, आणि तुका म्हणे नामरूप नाही आम्हा, हे 2 वेळेला आम्हा. आता मी आणि आम्हा काय याच्यामध्ये फरक आहे, काय फरक आहे. एक वचनी एक बहुवचनी, प्रथम पुरुषी तर आहेच आहे, एक वचनी बहुवचनी एवढाच फरक आहे ना. मग असं का केलं याचा थोडासा शोध घेताना मला असं लक्षात आलं की मी पासून ते आम्ही पर्यंतचा प्रवास म्हणजे हा. ऐका, मी पासून ते आम्ही पर्यंतचा काय असतं. संत मी म्हणतात पण त्यांचा अर्थ आम्ही असा असतो. उदाहरण सांगू मी आपल्याला, कसं आहे ना, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोने आम्हा द्यावे, नाही तोषोने मज द्यावे. तिथं मी शब्द वापरला पण मला काय पाहिजे हे ज्ञानोबारांनी इथं सांगितलं. खळांची व्यंकटी सांडो त्यांना पाहिजे का जगाला पाहिजे. सत्कर्मी रती वाढावी त्यांची अपेक्षा आहे का जगाचं कल्याण आहे. अरे सगळ्यांना सुख प्राप्त किंबहुना सर्व सुखी त्यांना पाहिजे का जगाला पाहिजे, जगाला पाहिजे. इथं मी शब्द वापरला पण त्याचा अर्थ व्यापक आहे. आणि आम्ही शब्द वापरतो पण त्याचा अर्थ मी आम्हाला असं वाटतं म्हणजे फक्त याला, बाकी कुणाला नाही. महाराज आता काय सांगू मी, मोठ्या मोठ्या वर्तमानपत्राचे संपादकीयामध्ये आम्ही लिहितो. अरे तुम्ही संपादकीय वाचा, म्हणजे मराठीतच, इंग्रजीत तो शब्दच नाही, त्याच्यामुळे त्याचं आय म्हणलं की सगळं झालं. पण मराठीमध्ये मी आम्ही होतं, तुम्ही मोठमोठ्या आता त्यांचं काय फक्त तिथं आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये म्हणजे फक्त याला लिहिलेले आदळलेख मागे घेणारे हे. आणि यांना काय आम्ही म्हणायचं, काय याने आम्ही म्हणावं मी म्हणावं, काही नसतं याच्यामध्ये, काही नसतं. हे म्हणतात आम्ही पण त्याचा अर्थ परिच्छिन्नच असतो मी. पण संत म्हणतात मी पण त्याचा अर्थ असतो आम्ही. आता मला एक फक्त वाक्य उच्चारायचंय ते आपण पहा. थोडं कैमुत्तिक न्यायानं विचार करा जाता जाता. संत मी म्हणतात तर त्याचा अर्थ आम्ही होतो, तर संत आम्ही म्हणतात त्याचा अर्थ काय होतो. कैमुत्तिक न्यायानं विचार करा. संत मी म्हणतात तर त्याचा अर्थ होतो आम्ही, पण संत आम्ही म्हणतात तर त्याचा अर्थ काय होत असतो हे आपल्या लक्षात येणार नाही. मग मी ते आम्हीचा प्रवास कसा झाला आचार्यांच्या एका वाक्यात सांगतो. आचार्याने एका ठिकाणी असं म्हटलंय, अहम ब्रह्मास्मी इथे अनुभव उदिते खलविदम ब्रह्म तत्पश्चात. वेदांताच्या अनुषंगानं मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान होतं, अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान आहे हे पहिल्या पायरीवर आहे, हे काही जीवनाचं अंतिम गंतव्य नाही. मग त्याच्या पुढे जाऊन काय व्हावं, खलविदम ब्रह्म तत्पश्चात. मी ब्रह्म आहे हे कळण्यापेक्षा आम्ही ब्रह्म आहोत हे कळणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता म्हणून पहिल्या 3 चरणामध्ये मी ब्रह्म आहे हे अनुभवामृताचं चिंतन आहे. नंतरच्या 2 चरणामध्ये सगळं ब्रह्म, आम्ही सगळं ब्रह्म आहोत हे चांगदेव पासष्टीचं चिंतन. असं अनुभवामृत आणि चांगदेव पासष्टीचं एकत्रीकरण म्हणजे हे 5 चरण आहे. 3 चरणात का अनुभवामृत, कारण थोडा मोठा आहे म्हणून गंमत. तर हे असं जे मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. शेवटी आम्हा नामरूप नाही हे तुकोबाराय बोलतात आणि स्वरूपाचं चिंतन, आत्म्याचं चिंतन करून देतात. कसं करून देतात, 5 अंगानं चिंतन करून दिलेलं आहे. मी फक्त एकेका वाक्यामध्ये सांगतो. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय एकटा ठाईचा ठाई एक म्हणताना आत्म्याचं केवलत्व सांगतात. अवघेची वाया विण बोल म्हणत असताना तुकोबाराय आत्म्याचं अनिर्वचनीयत्व सांगतात, कारण त्याच्याबद्दल बोललेलं सगळंच वाया जातं म्हणून अनिर्वचनीयत्व सांगतात. नाही माझे कोणी आपुले दुसरे
कोणाचा मी खरे काही नव्हे हे म्हणत असताना तुकाराम महाराज असंगत्व सांगतात. नाही आम्हा जावे मरावे लागत, अहो अखंडित जैसे तैसे, असं अखंडितत्व सांगून किंवा अखंडत्व सांगून तुकोबारा आत्म्याचं नित्यत्व सांगतात. आणि तुका म्हणे नामरूप नाही आम्हा हे म्हणताना आत्म्याचं निरुपाधिकत्व तुकाराम महाराज सांगतात. 5 चरणामध्ये आत्म्याचं काय काय चिंतन केलंय? केवलत्व सांगितलंय, अनिर्वचनीयत्व सांगितलंय, असंगत्व सांगितलं आणि त्याच्यानंतर नित्यत्व सांगितलं आणि निरुपाधिकत्व सांगितलं. असं आत्म्याचं 5 तत्वानं चिंतन तुकोबारा या अभंगामध्ये करून देतात. तसं आपलं चिंतन आपल्याला करता आलं पाहिजे. मी कोण आहे हे पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे. कोहम कथमिदम जातम कोवई कर्तास्य विद्यते उपादान किमस्ति न विचार्य स्वयमिदृशः, असं आचार्यांनी अपरोक्षानुभूतीमध्ये म्हटलंय. ज्ञानोबा तेच म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार, म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती. मी कोण आहे याचा विचार आपण केला पाहिजे आणि तो विचार करण्याकरता तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये मार्गदर्शन करतात. या आणि अशा अभंगांच्या मार्गदर्शनाने स्वचा परिचय करून घेतल्यानंतर आपल्याला जगताच्या कल्याणाकरता काय करणं आवश्यक आहे याचा विचार करून जगणारी जी मंडळी होती त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अमृतनाथ स्वामींचं नाव घेतलं पाहिजे. आमच्या प्रियत्वानं किंवा आमच्या महत्वानं म्हणा, आमच्या श्रद्धेने म्हणा, आम्ही त्यांच्यातच स्वानंद स्वामींचाही अंतर्भाव करतो आणि याच्याकरता म्हणून या दोन्ही त्यांचं नावच ते होतं. आत्मा कसा आहे? अमृत. आत्मा कसा आहे? स्वानंद मग्न. असा स्वानंद मग्न आणि अमृत स्वरूपाचा आत्मा तोच तुकोबारांनी या अभंगामध्ये सांगितलाय. म्हणून त्यांच्या चरण सेवेकरता या अभंगाचा थोडासा विचार करण्याचा मी प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, अभंगातल्या कोणत्याही चरणाचा विस्तार मी केलेला नाही, ते करण्याचं धाडसही मला होत नाही. पण एकूण अभंगाचा प्रारूप काय, आकार काय आहे, अभंगामध्ये साधारण कोणत्या विषयाची चर्चा तुकाराम महाराजांनी केलेली आहे याचा आणि थोडीशी अभंगाची पूर्वपीठी काय काय असू शकेल याच्या संबंधाचा अनुमान मी फक्त कीर्तनातून मांडलाय. ही झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूंच्या, परमात्म्याच्या आणि अर्थात माऊलींच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर